तर यांची ओळख करून देते. आजचे आपले गेस्ट आहेत श्री आरोग्य रक्षक विनायक परांजपे. तर विनायक परांजपे यांनी सुरुवातीला त्यांच्या करिअरमध्ये एका पेट्रोकेमिकल कंपनीमध्ये NOCIL मध्ये 25 वर्ष काम केलं आणि गेले 25 वर्ष ते ॲक्युपंक्चर थेरपिस्ट आणि त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या थेरपी त्यांची प्रॅक्टिस करत आहेत. He has 2 decades of clinical experience in various alternative therapies. त्याच्यामध्ये ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, त्यानंतर डॉक्टर बाज फ्लावर्स रेमेडीज, रेकी, क्लिनिकल हिप्नोटिझम, हँडरायटिंग अनालिसिस, प्रॅक्टिकल ॲस्ट्रॉलॉजी इत्यादी ह्या वेगवेगळ्या ऑल्टरनेटिव्ह थेरपीचा उपयोग करून त्यांनी अनेक रुग्णांना बरंही केलेलं आहे आणि याचं ट्रेनिंगही ते देतात. ही कंडक्ट्स क्लासरूम ॲज वेल ॲज ऑनलाईन ट्रेनिंग फॉर ऑल these various therapies. He is a full-time acupuncture therapist and alternative therapist for last 25 years. आणि याच्याबद्दल ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन has acknowledged his work in the field of acupuncture and awarded him a prestigious Thane Gaurav Award in 2016. Also, Maharashtra Council Acupuncture has honored him as Honorable Teacher of Chinese Acupuncture. ते लास्ट 20 इयर्समध्ये त्यांनी अनेक अनेक विषयांवर या ऑल्टरनेटिव्ह थेरपीज, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर या विषयावर अनेक ठिकाणी मोर दॅन 100 लेक्चर्स त्यांनी डिलिव्हर केलेली आहेत. त्यांचं यूट्यूब चॅनल खूप खूप उपयोगाचं आणि असं प्रसिद्ध आहे. त्याच्यावर मोर दॅन 400 व्हिडिओज आहेत. 10,000च्या वर सबस्क्रायबर आहेत आणि अतिशय सुंदर आहे. म्हणजे मनाच्या श्लोकांवरची त्यांची सिरीज मी स्वतः ऐकलेली आहे आणि त्याचा मला खूप खूप फायदा झाला. म्हणजे अतिशय मी त्यांचे आभार मानते त्याच्याबद्दल. खूप त्या यूट्यूब चॅनलचा अनेक लोकांना त्याचा खूप फायदा होत असतो. त्याच्यामध्ये अनेक संस्कृत स्तोत्रांचा त्यांनी अनुवाद केलेला आहे आणि त्यांचं यूट्यूब चॅनलची लिंक आपण परत शेअर करू ग्रुपवर. आणि मी आता विनंती करते आरोग्य रक्षक श्री विनायक परांजपे यांना की त्यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात करावी. धन्यवाद. हरिओम. हरी. आणि आजचा दिवस जो आहे तो आषाढी एकादशीचा आहे, पंढरपूरच्या यात्रेचा दिवस आहे. त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठलाचं नामस्मरण करण्याचा वारकरी संप्रदायाचा जो मंत्र आहे तो म्हणजे रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि हा मंत्र आहे, त्यांनी आपण सुरुवात करूया. सर्व श्रोत्यांना माझी विनंती आहे की त्यांनी आपले व्हिडिओ चालू ठेवलेत तर जास्ती बरं होईल. कारण मी अशा 1-2 माणसांसमोर बोलायला मला नाही आवडत, खरं सांगायचं तर. लोकांची एक्सप्रेशन माझ्यापर्यंत जी येत राहतात ना, त्यांनी मला खूप स्फूर्ती मिळते आणि त्याच्यातनं लोकांपर्यंत पोहोचण्याचा मी जास्तीत जास्त. कसं आहे की हे जे व्हिडिओ दिसतात, तुमचे चेहरे दिसतात, तुमचं हे दिसतं ना, त्याच्यावरनं मला कळतं की मी पोचतोय का नाही तुमच्यापर्यंत. कारण ह्या सगळ्या कार्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं, मी माझ्याकडे बादलीभर आणि हांडाभर ज्ञान आहे ते तुमचे समोर कॉम्प्युटरमध्ये ओतायचं हे महत्वाचं नाहीये. मी जे काय 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास बोलीन ते तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि तुम्हाला त्याचा वापर करताना आला पाहिजे. माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. सगळ्यात एक मोठी आनंदाची गोष्ट मला दिसते आता इथे, याची नॉर्मली आमच्या भारतामधल्या ऑनलाईनला नसते, ती म्हणजे तुमच्या सगळ्यांचे चेहरे मला स्पष्ट दिसत आहेत. आमच्या इथे असं असतं की सगळ्यांचा लाईट कुठून तरी मागून असतो, कोणतरी कुठे असतो आणि कोण काय, म्हणजे ते सगळं कठीण असतं. पण तरी सुद्धा थँक्स यू ऑल. सो लेट अस बिगिन. हरिओम. आजचा जो विषय आपला ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर याच्यातला, याच्यात ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर या 2 नावांकडे बघायचं नाहीये आपल्याला. ही 2 नावं वेगवेगळी नाहीयेत, एकाच याचे 2 दृष्टिकोन आहेत. मागचं श्रीकांत सरांच्या यांनी आणि एक लेक्चर झालं होतं त्याच्यात योगा आणि श्रीकांत यांच्या याने तर ते एक मिनिट सगळ्यांना म्यूट केलं. ओके. तर त्या याच्यामध्ये मी म्हटलं होतं, तर त्याप्रमाणे आपण आता पुढे जाऊया. तर ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर बद्दल आपल्याला बऱ्याच लोकांना फारशी माहिती नसते किंवा जी माहिती असते ती पूर्णपणे नसते. याच्यामधली जनरली लोकांना जी माहिती असते ती अशी असते की ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर म्हणजे काय, तर कुठेतरी दाबायचं, कुठेतरी कुठेतरी दाबायचं, कुठेतरी आपल्याला काय म्हणून सुई टोचायची, काहीतरी करायचं आणि माणूस बरा होतो.
परंतु माझा याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे आणि गेली 15-20 वर्ष माझं जे कार्य चालू आहे ते अशा दृष्टीने कार्य माझं चालू आहे की हे जे अॅक्युपंक्चर अॅक्युप्रेशरची जी पद्धती आहे ती आपण कोणाकडे जाऊन ट्रीटमेंट घेण्यासाठी फक्त नाहीये. एकेकाळी आपल्याकडे तुम्हाला जी आता सिनियर सिटीजन तुम्ही मला बरेच दिसता इथे, तर सगळ्यांना माहिती असेल एकेकाळी भारतामध्ये प्रामुख्याने वैद्यक परंपरा होती. वैद्यक परंपरा म्हणजे आपल्याकडे कोणाला काही झालं तर वैद्याकडे जायचं, मग तो नाडी परीक्षा करणार आणि मग पथ्य पाणी सांगणार, काढे देणार, पुड्या देणार वगैरे वगैरे असं व्हायचं. परंतु दरवेळेला आपल्याला त्या काळामध्ये दरवेळेला आपल्याला डॉक्टरकडे वैद्यांकडे धावायला नाही लागायचं. आणि त्याच्या मागचं कारण होतं आपल्या घरामध्ये असणारे जे किचन मध्ये असणारे जे पदार्थ आहेत त्याला आजीबाईची पोटली म्हणायचे किंवा आजीबाईचा बटवा म्हणायचे आणि त्याच्यातलं काहीतरी काढून मुलांना दिलं की मुलांचं बरं व्हायचं, मोठ्या माणसांचं सुद्धा बरं व्हायचं. आमच्या लहानपणी मला आठवत आहे कधी बँडेडची पट्टी नाही लावायला लागली, हळद लावायची आणि परत खेळायला जायचं. या साध्या सोप्या सोप्या ज्या गोष्टी आपल्या परंपरेमध्ये आहेत ना त्या तीच परंपरा अॅक्युपंक्चरच्या मार्फत लोकांना पोहोचवण्यासाठी माझा हे सगळं काही जे माझं कार्य आहे ते करतोय. हे प्रत्येक घरात पोचलं पाहिजे आणि कशासाठी पोचलं पाहिजे तर प्रत्येक घरामध्ये ते वापरताना आलं पाहिजे. ह्याच्यासाठी काही फार मोठं लागतं असं नाही, काही बेसिक कन्सेप्ट त्याच्या ज्या आहेत तेवढ्या आपल्याला क्लिअर असल्या ना की खूप काम सोपं होऊ शकतं. त्यामुळे उद्देश माझा हा आहे की मी जे काही तुम्हाला 5-7 पॉईंट दाखवेल ते तुम्ही प्रत्यक्ष वापरावेत आणि ते वापरण्यासाठी लागणारी जी काय म्हणतो मानसिकता आहे ना ती मी तयार करण्याचंच काम करतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्रश्न येतो कुठच्याही आपण सध्याच्या जगात जो आहोत ते म्हणजे सायन्सच्या जगामध्ये आहोत आणि कुठच्याही दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी लॉजिकल लागतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो अॅक्युपंक्चर अॅक्युप्रेशर याच्याबद्दलची माहिती आपल्याला घेताना ते नुसतं इकडे दाबलं की हे बरं होतं, तिकडे दाबलं की ते बरं होतं वगैरे वगैरे असं नाहीये. त्याच्या पलीकडे जे काय आहे ना ते मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. तर हे जे अॅक्युपंक्चर अॅक्युप्रेशर सायन्स आहे आलं कसं आणि आलं कुठून. भारत आपल्या जगातल्या सर्वच संस्कृतींमध्ये कुठेतरी प्रत्येक माणसाला म्हणजे ज्या संस्कृतीमधल्या त्या लोकांना आजारपणातून मुक्त होण्यासाठी काही ना काहीतरी हवं असायचं आणि प्रत्येक संस्कृतीने आपापल्या पद्धतीने त्याची काहीतरी बांधणी आणि निर्मिती केली. हा तर त्याच्यामध्ये अॅक्युप्रेशर म्हणजे कुठेतरी दाब देणं. तुम्हाला माहिती असेल भारतामधली परिस्थिती की कुठे चटके देणं, हे करणं वगैरे, जळवा लावणं, चटके देणं, हा सगळा त्याचाच भाग होता. त्याचं नाव थोडंसं वेगळं होतं एवढंच. तर हे अॅक्युपंक्चर अॅक्युप्रेशर हे जे शास्त्र आहे ते चायनामधनं आपल्याकडे आलेलं आहे आणि चीनमध्ये ते जवळजवळ 2,000-2,500 वर्ष ते 3,000-3,500 वर्षापर्यंत पासून ते वापरामधलं असणारं हे अॅक्युपंक्चर अॅक्युप्रेशरचं शास्त्र आहे. याची सुरुवात मोठी रंजक आहे आणि सुरुवात अनेक माझा नेहमी बोलण्याचा जो शिकवण्याचं जे तंत्र असतं ते म्हणजे गोष्टी सांगणं आणि गोष्टी मनाला आवडतात त्यामुळे गोष्टी सांगून तुमच्यापर्यंत पोहोचणं हा माझा त्याच्यातला उद्देश असणार आहे. तर ही सुरुवात झाली कशी तर साधारण 3-3.5 वर्षापूर्वी एक सैनिक, त्या काळात सैन्य युद्ध चालायचे आणि त्या काळची युद्ध म्हणजे तलवारी हात आणि ढाल तलवार वगैरे बाण वगैरे चालायची. तर ही जे युद्ध चाललं होतं एका युद्धावरनं एक माणूस परत आला, सैनिक परत आला आणि आल्यावरती लोकांना तो सांगायला लागला की मला आता चांगलं दिसायला लागलं. लोक म्हणायचे अरे लोक युद्धावरनं येतात त्यावेळेस त्यांचा हात जातो, पाय जातो आणि शरीराला काहीतरी इजा झालेली असते आणि तू सांगतोय तुला दिसायला लागलं, हा तुझा मूर्खपणा आहे. परंतु तो काही बोलायचं थांबत नव्हता. याचं कारण त्याचा प्रत्यक्ष अनुभव तो होता आणि तो सांगत होता. लोक म्हणायचे तुझा डोळे नाही सुधारले, तुझं डोकं बिघडलंय, तुझी बुद्धी बिघडली, तुला कळत नाहीये तुला काय आहे ते, तू भलतोच काहीतरी, त्याला काय म्हणतात ना हल्लीच्या जगातला शब्द आहे त्याला प्लासिबो, आपण मानलं म्हणून आपण ते झालं, असं असं काहीतरी तुला आहे. परंतु तो सांगायचा थांबत नव्हता आणि त्या गावातला एक वैद्य जो होता ज्याला मी म्हणतो तो खरा सायंटिस्ट होता. सायन्स म्हणजे काय, हल्लीच्या जगात आपल्या सायन्स म्हणजे काय म्हटलं जातं, स्टॅटिस्टिक्स देणं, 10% बरे झाले, 20% बरे झाले, 50% बरे झाले वगैरे. सायन्स म्हणजे स्टॅटिस्टिक्स हा सायन्सचा एक भाग आहे आणि सगळ्यात शेवटचा भाग आहे. पण सायन्स म्हणजे काय तर जी गोष्ट आपल्या समोर आहे ती तपासून बघणं आणि ती तपासून बघण्यासाठी त्याच्यासाठी काहीतरी प्रयोगांची मांडणी करणं. तर ही प्रयोगांची मांडणी जर का आपल्याला त्यासाठी करायची असेल तर
काहीतरी करायला पाहिजे. आणि त्या जो वैद्य होता, सायंटिस्ट वैद्य, त्यांनी असा विचार केला की आता याची आपण तपासणी तरी करूया. त्यांनी त्या सैनिकाला संपूर्ण वरपासून खालपर्यंत तपासलं आणि त्या तपासणीनंतर मग त्यांनी प्रत्येकाला काय म्हणतो त्याच्या संपूर्ण शरीराची पाहणी केल्यावर त्याला काही समजेना, परंतु त्याला अंतस्फूर्तीने म्हणा, इंट्युशननी म्हणा, त्याला असं वाटलं की ह्याच्या पायावरती, बाहेरच्या बाजूला, पायावरती म्हणजे काफ मसल्स वरती बाहेरच्या बाजूला अँकल पासनं 7 बोट वर असणार एक मोठी जखम त्याला दिसली. अँकल पासनं 7 बोट वर असणारी त्याला एक जखम दिसली. आणि त्या जखमेमुळे तर याला दिसायला लागलं की काय, असा त्याला प्रश्न पडला. आणि म्हणून मग तो प्रश्न, आता हे सोडवणार कसं, हे त्याच्यामुळेच झालं का कशामुळे झालं. आणि हे सोडवण्यासाठी म्हणून त्यांनी एक प्रयोग केला. आणि तो प्रयोग भयंकर खतरनाक प्रयोग होता. त्यांनी गावातल्या सर्व दृष्टीमंद लोकांना, म्हणजे ज्यांना दृष्टीचा काहीतरी त्रास आहे, त्या सगळ्यांना त्यांनी एकत्र आणलं, एकत्र बोलावलं आणि सगळ्यांना समोर उभं केलं. सगळ्यांच्या पायावर अँकल पासून वरती पायाच्या बाहेरच्या बाजूला 7 बोटांवरती एक खूण केली. आणि गावातला जो निष्णात आर्चर होता, धनुर्धारी होता, त्याच्याकडनं सगळ्यांच्या पायावर बाण मारले. काय झालं असेल बाण मारल्यानंतर? बाण मारल्यानंतर असं झालं असेल की बाण मारल्यानंतर असं झालं असेल की तिथे जखमा झाल्या. आणि ह्या ज्या काही जखमा झाल्या त्यांचं काय काय ते झालं असेल पुढे. परंतु त्याच्यात निदर्शनास असं आलं की साधारण 50 ते 60% लोकांना दृष्टीमध्ये फरक पडला. त्याच्यामुळे काय झालं की तो जो वैद्य होता तो बनला आय स्पेशालिस्ट. आणि मग आता आपण काय काम करतो याला काहीतरी नाव तर द्यायला पाहिजे ना. म्हणून मग त्यांनी असं दिलं की तिथे जी जखम झाली, ती जखम त्यांनी केली होती, त्या बिंदूला त्यांनी नाव दिलं गुआंगमिंग. चायनीज शब्द आहे गुआंगमिंग. आणि त्याचा अर्थ आपला इंग्लिश मधला अर्थ आहे ब्राईट व्हिजन किंवा दिव्य दृष्टी. आपण त्याला मराठीमध्ये म्हणू शकतो दिव्य दृष्टी. तर त्यांनी त्याला दिव्य दृष्टी असं नाव दिलं. ही दिव्य दृष्टी म्हणजे हे जे आल्यानंतर गावातल्या आणि आजूबाजूच्या परिसरातल्या इतर वैद्यांच्या पोटात दुखायला लागलं. आणि ह्याच्याकडे लोक जातात, आपण साधेच राहिलो अजून जसे त्या तसे. म्हणून प्रत्येक जणांनी रिसर्चला सुरुवात केली. आलेल्या पेशंटला कुठेतरी दाबायचं, कुठेतरी भोसकायचं, बाण मारायचं, काहीतरी करायचं आणि काम करून बघायचं काय कोणाला फरक पडतो. ह्या ह्याच्यामध्ये असं झालं की प्रत्येकाने अनेक वर्ष रिसर्च केला आणि त्याच्यामध्ये त्यांना असं दिसलं की आपल्या हाताला गुण येतोय. आणि सगळ्यात चीनभर असे स्पेशालिस्ट तयार झाले. प्रत्येक जण एकेकाचा स्पेशालिस्ट, कोणी डोक्याचा, कोणी पायाचा, कोणी तोंडाचा, कोणी जठराचा, कोणी किडनीचा वगैरे वगैरे असे तयार झाले. म्हणजेच आत्ताचं जे आपलं सध्याचं मॉडर्न मेडिसिन आहे ना, त्याच्या बरोबर उलटी गंगा आहे. मॉडर्न मेडिसिन मध्ये पहिले जनरल प्रॅक्टिशनर तयार होतात आणि चायनीज अॅक्युपंक्चर मध्ये पहिले स्पेशालिस्ट तयार झाले. हे जे काही सगळे स्पेशालिस्ट तयार झाले त्यांनी आपापली कामं चालू होती त्यांची. मग काय, ज्यांना कोणाला जो कोणता त्रास असेल त्यांनी तिकडे जायचं. म्हणजे मुंबईमधली गोष्ट आहे की कोणाला किडनीचा प्रॉब्लेम आहे की धावला चेन्नईला, कोणाला लंग्सचा प्रॉब्लेम आहे की धावला दिल्लीला, असं वेगवेगळ्या ठिकाणी आहे. तसंच त्या काळात होत होतं. आणि त्यावेळेचा जो चिनी सम्राट होता त्या सम्राटाला असं वाटलं की हे काय बरोबर नाही. आपल्या जनतेला, आपल्या प्रजेला एकाच ठिकाणी सर्व काही आरोग्याच्या सुविधा मिळायला हव्यात. आणि हे कसं करायचं म्हणून त्यांनी ह्या सगळ्या चीनभर पसरलेले जे काय म्हणून वैद्य होते त्या सगळ्यांना बोलवून घेतलं. आणि त्यांना सांगितले तुम्ही जे काय इंडिव्हिज्युअल एकेकाचं तुम्ही सांगताय ना, हे असलं काय मला नको, मला सगळं मिळून एकत्र करून एक शास्त्र बनवून द्या. काय झालं असेल, म्हणजे मी हे आपलं पुढचा माझा अंदाज आहे की काय झालं असू शकेल की ही सगळी मंडळी पहिल्यांदी, सगळी हुशार मंडळी आहेत, सगळी विद्वान मंडळी आहेत, अनुभवी आहेत. त्यामुळे पहिली सगळी एकमेकांशी जाम भांडली असते की माझंच कसं बरोबर आहे. परंतु नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हा आपला जो सम्राट आहे, राजा आहे, तो काय आपल्याला असा सोडणार नाही. आणि त्यांनी काय केलं असावं की सगळ्यांना एका किल्ल्यामध्ये, त्या 100, 200, 500 लोक होती, त्यांना सगळ्यांना एका किल्ल्यामध्ये बंद केलं. आणि त्यांना सांगितलं तुम्ही काय जे करताय ते सगळं एकत्रित करून मला द्या, त्याच वेळेला तुमची सुटका होईल, नाही तर तुम्ही इज्जत राहायचं. आता जीवाशी गाठ आल्यावरती करणं भाग होतं आणि मग सगळे एकत्र येऊन काम करायला लागले. पण हे जे काय अॅक्युप्रेशर शास्त्र बांधण्याचं काम जे झालं ते जवळजवळ 100 वर्ष चाललं.
जवळजवळ 100 वर्ष चाललं होतं. आणि 100 वर्ष म्हणजे वैद्याच्या 3 पिढ्या, आणि त्या वैद्यांच्या 3 पिढ्यांच्या मागे चाबूक घेऊन ती सम्राटाच्या 3 पिढ्या, असं ते काम झालं. आणि त्यावेळेला जे ॲक्युपंक्चर ॲक्युप्रेशर शास्त्र तयार झालं, निर्माण झालं, ते आजपर्यंत अबाधित आहे. त्याच्यात नवीन काहीतरी आलाय, पण ते जुनं आहे ना, ते चुकीचं आहे, हे भलतच आहे, काहीतरी असं झालेलंच नाहीये. याचं कारण तो रिसर्च होता, तो सगळ्यांनी मिळून एकत्रितपणाने पक्का केलेला. हे सगळं असं झाल्यामुळे काय झालं, की हे जे शास्त्र तयार झालेलं आहे ते स्पेशालिस्ट पासून निर्माण झालेलं असल्यामुळे अॅक्युपंक्चर मधला कोणी जनरल प्रॅक्टिशनर हा प्रत्येक विषयाचा स्पेशालिस्ट असतो, अशी अशी ही आहे. त्याच्यानंतर मग हे सगळं आपला काय म्हणतो ना, चायनामध्येच होतं. परंतु 1980च्या सुमारामध्ये प्रेसिडेंट निक्सननी अमेरिकेला व्हिजिट, आपली चायनाला व्हिजिट केली. आणि त्यावेळेला त्यांना काहीतरी हेल्थ इश्यूज झाले, आणि ह्या चिनी लोकांनी त्यांना सुया टोचून दाबून बरं केलं. अँड दॅट वॉज काय म्हणतो त्यांना एक शॉक होता, की औषधाशिवाय बरं होतच कसं माणूस. आणि मग त्यांच्या बरोबर ते सगळं शास्त्र आणि अमेरिकेत पोचलं. आणि जी गोष्ट अमेरिकेत पोचते ती जगभर व्हायला काही फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे साधारण 1970-1980 नंतर हे शास्त्र सगळ्या दुनियाभर सगळीकडे पसरायला लागलं वगैरे. तर आता आपण सगळ्यात महत्वाचं हे सगळं बोलल्यानंतर, की हे जे काही शास्त्र आहे ते नक्की आहे काय, याचा माझा जो शिकवण्याचा, माझा जो सांगण्याचा उद्देश असतो तो असा असतो, की नुसतं अमक्यासाठी अमका पॉईंट लावा हा नव्हे. तुम्ही समजून घ्या, पटलं तर करा, नाही पटलं तर सोडून द्या, काही जरूर नाही काय करायची. परंतु हे जे काय ॲक्युपंक्चर ॲक्युप्रेशरचे शास्त्र आहे, ह्याला मी नाव ठेवलंय, हे माझं स्वतःचं नाव आहे, त्याला मी ॲक्यु सायन्स असं म्हणतो. याचं कारण असं आहे, की ॲक्युपंक्चर म्हटलं म्हणजे सुया टोचणं, प्रेशर म्हटलं म्हणजे दाब देणं, आणि पंक्चर करू का प्रेशर करू हा गोंधळ जो होतो तो होऊ नये म्हणून त्याच्या पलीकडचे जे सायन्स आहे, त्याच्या पलीकडचं सायन्स ते आपल्याला बघायचं आहे, ते समजून घ्यायचं आहे. हे ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर म्हणजे काय आहे मी म्हणतो, तर जेवणाच्या विविध पद्धती आहेत. आपल्याकडे पुलाव बनवलेला आहे, आणि पुलाव बनवल्यावर जेवायला आलेला माणूस तो इंग्लिश असेल तर काट्या चमच्याने जेवेल, इंग्लिश असेल तर काट्या चमच्याने जेवेल, मराठी असेल तर हात घालून बोटाने जेवेल, साऊथ इंडियन असेल तर अख्खा हात घालून लाडू बनवून खाईल, आणि आणि चायनीज असेल तर चॉपस्टिकने खाईल. ह्याच्याच पलीकडे तोच पुलाव माझे वडील जे 90 वर्षाचे 93 वर्षाचे झाल्यावर गेले, त्यांना दात नसल्यामुळे त्यांना हे चावताना येत नाही, म्हणून बायको माझी त्यांना तेच मिक्सचर मधनं घालून त्याला बारीक करून द्यायचे. पोटात जाण्याला महत्व आहे. तुम्ही पंक्चर प्रेशर ह्याला महत्व नाहीये, कुठे पोचताय त्याला महत्व आहे. ओके. तर ही त्याच्यामुळे मी जे बोलतोय त्याच्यामध्ये पंक्चर प्रेशर हा भेद नाहीये. पंक्चर प्रेशर सब एक ही बात आहे, एकाच ठिकाणच्या सगळ्या गोष्टी आहेत. ओके. आता आपण पुढच्या याच्याकडे जाऊया, की हे सगळं आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण कशावर काय खरं कशावर नाही. तर त्यासाठी मी सांगतो, की आपल्या सर्वसामान्य कोणत्याही मुलांना किंवा कोणत्याही शाळेत जाणाऱ्यांना जर का प्रश्न विचारला, की हे शरीर कोण चालवतं, हे शरीर कोण चालवतं, आणि ह्याचं उत्तर ताबडतोब येतं, ब्रेन चालवतो. शरीरातल्या ब्रेन कडनं शरीराच्या वेगवेगळ्या भागांना ऍक्टिव्हिटी कमांड्स मिळतात, त्यांच्याकडनं फीडबॅक मिळतात, आणि ही सगळी शरीराची ऍक्टिव्हिटी ब्रेनमुळे चालते. परफेक्ट. पण विचार करा, एक माणूस रस्त्याने जातोय आणि मागून एक गाडी आली, त्याने त्याला धाडकन उडवलं, लागलं त्याला काहीच नाही म्हणावं तसं, परंतु तो खाली पडला आणि त्याची हालचाल बंद झाली. मग तो हलत नाहीये, बोलत नाहीये, काही नाहीये त्या बिरबलाच्या गोष्टीतल्या पोपटासारखं. परंतु मग झालाय काय नक्की, तर त्या माणसाच्या बाबतीत काय झालं, की ब्रेन जागेवर आहे, शरीरातले सगळे ऑर्गन जागेवर आहेत, आणि सगळं जागेवर आहे, मग ब्रेन तुमचं काम करतो ना, ब्रेन सगळ्या शरीराला चालवतो, मग तो का नाही चालवते. याचं कारण आपल्या सर्वसामान्य माणसांना माहिती असतं. ते म्हणजे हे कसं आहे, की ही गोष्ट आपला ब्रेन त्याला चालवणारं कोणतरी आहे आतमध्ये, की जे चालवतं. आणि त्याला आपण काय म्हणतो, सर्वसामान्य म्हणतो त्याला मराठीमध्ये म्हणतो प्राण, जीव, प्राण, आत्मा वगैरे नावं आहेत त्याला. चायनीज मध्ये त्याला ची असं म्हटलं जातं.
जॅपनीज मध्ये की म्हटलं जातं, कोरियन भाषेत की म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये त्याला सोल एनर्जी म्हटलं जातं, वगैरे 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 वगैरे. पण सर्वांचा अर्थ काय आहे की शरीरातले हे जे काय ऑर्गन्स आहेत, शरीरातली जी काय वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत, त्या सगळ्यांच्या मागचा ड्रायव्हिंग फोर्स जो आहे तो म्हणजे आतली प्राणशक्ती, आतली चित शक्ती, वगैरे वगैरे जी काय नावं देतील. बरोबर. म्हणजे मग मग काय होतं की ती चित शक्ती, ती प्राणशक्ती काम करत नाहीये म्हणून काहीतरी होतं. आता ही जी प्राणशक्ती आहे, ही जी काही चित शक्ती आहे, ही ची आहे, ही ची तिला काम करायचं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जायला पाहिजे ना, शेवटी तिला पोचायला पाहिजे. म्हणजेच काय की ही जी काय प्राणशक्ती असते ती शरीरातल्या वेगवेगळ्या ऑर्गन्स पर्यंत जाते आणि त्यांना काय काय त्या इन्स्ट्रक्शन देते. ब्रेन इन्स्ट्रक्शन देतो म्हणतो, परंतु ही ची ऍक्च्युअली इन्स्ट्रक्शन देते आणि ची त्याला सांगते की आता तुम्ही हे काम करायचं आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणची कामं करण्यासाठी ची. आता समजा जर का काहीतरी कारणामुळे आपण असं म्हणूया ची म्हणजे माणसासारखीच आहे आणि तिला रस्त्याने जायचं आहे. कुठे जायचं तर रस्त्याने जायला लागतं ना. आता त्या जाण्याच्या रस्त्यावरती जर का ट्रॅफिक जॅम झालं तर काय होईल? नाही पोहोचू शकणार. बरोबर. आणि ज्यावेळेला रस्त्यावरती ट्रॅफिक जॅम होतो, युएस मध्ये, माझा मुलगा युएस मध्येच राहतो, तिथे अशी परिस्थिती बघितली नाही. परंतु भारतामध्ये जी परिस्थिती होते की ट्रॅफिक जॅम झाला की सगळे पॅ 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 बोंबलत राहतात. कारण काय? ते सगळ्यांना पुढे जायचं असतं, अडकलेलं असतं, ते चालायचं असतं. तर शरीरामध्ये असलेलं दुखणं म्हणजे काय? तर या चीचा, या प्राणशक्तीचा ट्रॅफिक जॅम. साधी सोपी गोष्ट आहे. मग आता ट्रॅफिक जॅम काढण्यासाठी पोलीस काय करतात? ट्रॅफिक जॅम काढण्यासाठी पोलीस काय करतात? जी टोईंग व्हॅन किंवा जी काय आहे तिला तिथपर्यंत घेऊन जातात आणि ते जे काय उलट सुलट झालंय, काय पडलेलं ऍक्सिडेंट झालाय, त्याला मोकळं करून बाहेर काढतात. बरोबर. परंतु आता हेच आपल्याला म्हणजेच काय की हे जे काय पोलीस करतात ना, तेच अॅक्युपंक्चर मध्ये केलं जातं. आणि म्हणून मग मग काय केलं जातं की तिथपर्यंत पोचायचं झालं जसं पोलिसांच्या बाबतीत की त्यांना तिथपर्यंत पोचायला ट्रॅफिक मधनं ती टोईंग व्हॅन गेली तर पाहिजे ना. म्हणून मग ते काय करतात? ट्रॅफिक डायव्हर्ट करतात की आहे तो ट्रॅफिक दुसरीकडनं जाऊ दे, मला जरा मोकळीक मिळू दे. तसंच अॅक्युपंक्चर मधलं जे काम आहे, विविध पॉइंट्स आहेत, ते सगळ्यांचं काम करताना एक बेसिक प्रिन्सिपल तुम्ही सर्वसामान्य जी काय म्हणतो ना, माणसं आहात, सगळी सर्वसामान्य लोक आहेत, त्यांनी एक लक्षात ठेवा, जिथे प्रॉब्लेम आहे तिथली प्राणशक्ती हल्ली पाहिजे. आपण काय करतो? लहानपणापासूनची गोष्ट आहे आपली. डोकं दुखायला लागल्यावर कुठे आराम देतो? डोक्याला. हात दुखत असलं तर हात चेपतो, पाय दुखत असलं पाय चेपतो, पाठ दुखत असली पाठ चेपतो. दुसरं काय करतो? अरे म्हणजे हे नॅचरल आहे, काही शिकण्याची पण गरज नाहीये. थोडक्यात म्हणजे काय, जिथे दुखतंय तिथे दाबायचं. आणि म्हणून मग मग मी त्याला मराठीमध्ये आपला इथे एक टीव्ही शो चालायचा, खुपते तिथे गुप्ते. खुपते तिथे गुप्ते असा शो होता. म्हणून माझ्या कोर्समध्ये मी सांगतो, दुखते तिथे खूप असते, जिथे दुखते तिथे खुपसायचं. त्यामुळे जिथे ट्रॅफिक जॅम झालेलं आहे त्याला मोकळं करायचं आहे हो. बरं, हा ट्रॅफिक जॅम झालेला मोकळा करताना सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे की जेवढ्या लवकर करू तेवढं चांगलं. त्यामुळे झाल्या झाल्या तुम्ही जर का काही केलं तर त्याचा गुण ताबडतोब दिसतो. आणि म्हणून मी म्हणतो की प्रत्येक घरामध्ये हे अॅक्युपंक्चर, अॅक्युप्रेशरचं जे शास्त्र आहे किंवा अॅक्युसायन्स शास्त्र आहे ना, हे फर्स्ट एड सारखं वापरण्यात आलं पाहिजे. फर्स्ट एड याचा अर्थ ऍक्सिडेंट झाल्यावरती काय मोडतोड झाल्यावर करायचं नव्हे. फर्स्ट एड याचा अर्थ सिम्पटम दिसली की लगेच करायची. आणि काय करायचं? जिथे काही झालेलं आहे तिथे काहीतरी करायचं. मग काय करायचंय तुमच्यावरती आहे. तुम्ही दाब द्या, फूक मार, दाब द्या, टोचा, चटके द्या किंवा फूक मारा तरी माणसं बरी होतील. याच्या मागचं कारण ती त्याच्या पलीकडची जी प्राणशक्ती आहे, चित शक्ती आहे, तिला चालना मिळाली की बरी होईल. आता एवढं मोठं सायन्स आहे, एवढे 3-3.5 वर्ष वापरात आहे आणि तुम्हाला माहिती असतील लोक फी पण किती काय काय घेतात त्या सगळ्या ट्रीटमेंटची. बरोबर आहे. परंतु एवढं सगळं सुद्धा असून सुद्धा अॅक्युपंक्चरनी माणसं बरी होतात, खूप लोकांना चांगला रिझल्ट मिळतो. याच्या मागचं कारण काय? तर त्या आतमधल्या शक्तीला प्रेरणा देते. आपण जी औषधं घेतो ना, ती फक्त त्याला सपोर्ट करायचं काम करत असतात. त्याची प्रत्येक ऑर्गनची इंटरनल एनर्जी आहे, ती एनर्जी बदलण्याची कोणत्याही औषधामध्ये ताकद नाहीये.
काही आयुर्वेदिक वगैरे काही याच्यामध्ये, होमिओपॅथी आयुर्वेदिक मध्ये आहे, पण ॲलोपॅथीमध्ये ती ताकद नाहीये. आणि त्यामुळे ॲक्युपंक्चर ॲक्युप्रेशर वगैरेच्या वापराने लोक लवकर बरी होतात. परंतु ही बरी होतात याचा अर्थ असा नाही की प्रत्येक माणूस बराच होतो. माणूस बरा होईल कधी? एक तर ट्रीटमेंट दिल्यावर होईल, पण मी बेस्ट ट्रीटमेंट देतोय. हा, पण त्या माणसाच्या शरीरातली जी प्राणशक्ती आहे तिने ठरवलं मला हलायचंच नाहीये, मला असंच राहायचं आहे, तर कसा माणूस बरा होईल? त्यामुळे शेवटी सगळ्यात महत्वाचं असतं की आपली प्राणशक्ती हलण्यावरती. आणि जो माणूस पॉझिटिव्ह असतो त्याची प्राणशक्ती लवकर हलते. लहान मुलांच्या बाबतीत त्यांची एनर्जी ताजी असते, त्याच्यामुळे पण त्यांची लवकर असते, हलते. तर ही अशी प्रकारची ॲक्युपंक्चर ॲक्युप्रेशरच्या बाबतीतली माझी त्याकडे बघण्याची धारणा. आणि ही जी प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये फिरते, तिला चायनीज ॲक्युपंक्चर मध्ये मेरिडियन्स असं म्हणतात. मेरिडियन म्हणजे या प्राणशक्तीचे जाण्याचे मार्ग. ते 14 मार्ग आहेत. परंतु हे 14 मार्ग आहेत म्हणजे 14 हायवे आहेत असं म्हणा. हायवे असले तरी आजूबाजूला गल्ल्यामुळे असतातच. तसंच याच्या बाबतीत आहे. म्हणजे ती प्राणशक्ती आणि ते 14 मार्ग एवढ्या नाहीये. आपल्या भारतीय योगशास्त्रांनी असं म्हटलेलं आहे, शरीरामध्ये 72,000 नाड्यांमधून प्राणशक्ती फिरत असते. शरीरामध्ये 72,000 नाड्यांमधून प्राणशक्ती फिरत असते. आणि चायनीज ॲक्युपंक्चर म्हणतो फक्त 14च माळे आहेत, 14च आहेत. मग हे दोन मध्ये आता हे सगळं एकच शरीर, मग दोन मध्ये त्याला बसवायला हवं ना काहीतरी. आणि हे बसवण्यासाठी म्हणून मी त्याच्याकडचा माझा रिसर्च तो त्याच्यातला आहे तो असा आहे की ही जी 14 मेरिडियन्स आणि चायनीज याची जी परिस्थिती आहे ती म्हणजे आपलं मॅप बुक. पूर्वी आपण हातात नकाशा घेऊन पुस्तक घेऊन ट्रॅव्हल करायला जायचो आणि मग ती गावं बघत बघत पुढे जायचो, ते म्हणजे मॅप बुक. आणि 72,000 नाड्या म्हणजे गुगल मॅप्स. 72,000 नाड्या म्हणजे गुगल मॅप्स. गुगल मॅप मध्ये तुम्ही रस्ता चुकला तरी बाजूची गल्ली दिसते आणि तुम्ही पाहू शकता. त्याच्यामुळे ॲक्युपंक्चर ॲक्युप्रेशर करत असताना माझ्याकडनं जे कोणी शिकतात त्यांच्यासाठी घाबरायचं कारण नाही. त्या प्राणशक्तीला त्याची शक्तीला माहिती आहे काय करायचं. त्यामुळे थोडं इकडे तिकडे झालं म्हणून गल्ली चुकली म्हणून काही होत नाही, ते पुन्हा योग्य मार्गाला पोहोचतात. ओके. तर ही थोडक्यात अशा प्रकारची पद्धत. त्यामुळे करायचं काय आता तुम्ही? करायचं काय? जिथे काही असेल तिथे काय करायचं. एक आता उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, दाखवतोय प्रॅक्टिकल. दिसत असेल तुम्हाला इथे माझ्या गळ्याला खालती एक काहीतरी लावलेलं दिसतंय का? हो हो दिसतंय. हा, हे जे गळ्याला लावलेलं आहे ते कशासाठी लावलं मी? ही प्रेस नीडल आहे, ही प्रेस नीडल आहे. हे गळ्याला मी कशासाठी लावलं? तर मला 2-2, 4-4 तास बोलायचं असतं. त्याचा गळ्यावरती ताण येतो. मग त्या गळ्यावरती ताण येतो, तिथली एनर्जी मोकळी ठेवण्यासाठी तिथे काहीतरी चिकटवायचं. तुम्हाला जे कशाला कुठे त्रास असेल त्याला तिथे लावायचा. ऍडव्हान्स मध्ये मी लावून ठेवतो. ज्यावेळेस लेक्चर असतं त्यावेळेस मी ऍडव्हान्स मध्ये लावून ठेवतो. ओके. तर हे जे काय करायचं ते खूप सोपं आहे. ही जी काही चिकटवण्याच्या गोष्टी आहेत त्या भारतामध्ये इथे मिळतात. युएस मधल्या मी अमेझॉन युएस मध्ये मी सर्च केलं आणि तिथे अशाच प्रकाराने प्रेस करायची ही लावलेली आहेत. काय म्हणतो सॉरी, त्या सीड्स मिळतात. त्याची लिंक मी अंजली ताईंना मी पाठवीन. त्या मग तुम्ही सगळ्यांना द्या, कारण ते काम अतिशय सोपं आहे. आणि झाल्या केलं ना की त्याचा रिझल्ट 10 मिनिटात, 15 मिनिटात, तासाभरात दिसायला लागेल जे काय आहे त्याचा. फक्त काय करायचं, हे आपण लावतो ह्याला काही दाबत बिबत बसायचं नाही, काही करायचं नाही. एकदा लावलेली गोष्ट 8-10 तास ठेवून द्यायची. त्या एनर्जीला काम करण्यासाठी तिला याच्यासाठी थोडासा मोकळा द्यायचा. ओके. तर ही आपली अशा प्रकाराने आपली ॲक्युपंक्चर ह्याला म्हणून मी म्हणतो ॲक्युसायन्स. तुम्ही पंक्चर करता, प्रेशर करता, ह्याला काही महत्व नाहीये. की आतली प्राणशक्ती हल्ली पाहिजे बस. महत्व सगळ्यात हल्ल्याला आहे, नुसत्या बोलण्याने. आणि म्हणून बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं होतं की गोड बोलण्याने, नुसतं बोलण्याने सुद्धा लोक बरी होतात. याच्या मागचं कारण की बोलण्याने सुद्धा आपली प्राणशक्ती हलते. ओके. तर आता ॲक्युपंक्चर ॲक्युप्रेशर मधल्या ज्या काही जादुई गोष्टी आहेत ना, 2 जादूच्या गोष्टी आहेत ज्याला ह्या विश्वामध्ये तोड नाही. त्या 2 गोष्टी तुम्हाला सांगणार, शिकवणार आहे. आणि आठवण ठेवा, मी जे सांगतोय त्याचा काय म्हणतो समजून घ्या. आणि ते जेव्हा कधी वेळ आली तर ते प्रत्यक्ष वापरा. तुमचा नावलौकिक इतका वाढेल ना की काय विचारू नका.
थोडक्यात एक गोष्ट सांगतो याच्यासाठीची. माझ्या मित्राच्या मुलीचं लग्न होतं ठाण्यामध्ये टिकटॉक प्लाझामध्ये, आणि त्याचे व्याई जे होते ते पॉलिटिकल लीडर, त्यामुळे प्रचंड गर्दी होती आणि लग्नाचा काय मुहूर्त जवळ आलेला होता. मी आणि आमचे मित्र वगैरे थोडे मागच्या बाजूला होतो, माझी मिसेस आणि तिच्या मैत्रिणी पुढे स्टेज जवळ होत्या. आणि तेवढ्यात मुहूर्ताची वेळ जवळ आलेली आहे आणि तेवढ्यात गलका झाला, काहीतरी झालं. आणि काय झालं तर पहिल्या लाईनीत सोफ्यावरती बसलेल्या एक आजोबा बेशुद्ध होऊन खाली कोसळले. त्या गर्दीमध्ये त्यांची काहीतरी गडबड झाली. त्या गर्दी म्हणा किंवा काय जे काय होतं त्याच्यामध्ये त्यांची काहीतरी गडबड झाली आणि ते खाली कोसळले. ताबडतोब तिथे हलकल्लोळ माजला, लग्नाची वेळ आहे आणि असं काहीतरी झाल्यावरती. आणि मग सगळे लोक जमले, नेहमी होतं तसंच झालं. सगळी लोक जमली, करत कोणीच काही नव्हतं, फक्त दुसऱ्याला सांगत होतं कांदा आणि चप्पल आण. आपण काही हालायला तयार नाही कोणी. आणि अशा ह्याच्यात सगळं होतं. तेवढ्यात एकाने अनाउन्समेंट केली. हे बघितल्याबरोबर माझ्या बायकोनी मला मोबाईलवरती फोन केला, तुम्ही ताबडतोब पुढे निघून या, असं असं झालंय. तर मी पुढे गेलो. तेवढ्यात अनाउन्समेंट झाली माईकवरनं, इथे कोणी डॉक्टर असेल तर त्यांनी ताबडतोब स्टेज जवळ यावं, इमर्जन्सी आहे, अर्जन्सी आहे वगैरे वगैरे असं. तोपर्यंत मी तिथे पोहोचलो होतो. त्या गर्दीतनं वाट काढून मी आतमध्ये घुसलो आणि ते काका उताणे पडलेले होते खालती. मी काय केलं, खिशाला लावलेलं माझ्या पेन असतं, सुशिक्षित असण्याचा एक फायदा असतो, खिशाला लावलेलं जे माझ्या पेन होतं ते पेन काढलं आणि नाक आणि ओठ याच्या मध्यावरती जो बिंदू आहे त्याच्यावर त्या बॉल पॉइंट पेननी त्याला स्ट्रॉंग स्टिम्युलेशन दिलं. म्हणजे काय, त्याला झटके दिले, स्ट्रॉंग स्टिम्युलेशन त्याला दिलं. आणि पुढच्या 2 मिनिटात ते काका उठून बसले. आणि उठून बसल्यावर कशाला एवढे सगळे जण जमलायत, अहो तुम्ही बेशुद्ध पडलात म्हणून तर आम्ही जमलो सगळे, पण अशी परिस्थिती. आणि ते उठून बिठून बसले. आणि तेवढ्यात एक मुलगी 30-35 वर्षाची असेल बाई, डॉक्टर होती, आली आणि ती शोधायला लागली, जे पेशंट दिसतच नाहीये, पेशंट गेला कुठे, काय झालं, काय कुठे गेला. आणि मग कळलं तिला की बेशुद्ध पडलेले होते. तिचा जग काय चालू झाला माहितीये, माझी मी बॅग आणली नाही, माझ्याकडे ब्लड प्रेशरचं मशीन नाही, माझ्याकडे अमुक नाही, माझ्याकडे तमुक नाही. सांगण्याचा मुद्दा काय आहे, डॉक्टर तिथे असूनही त्याचा उपयोग नाही, कारण तो सगळा दवाखाना घेऊन फिरत नसतो. समजा मी तिथे नसतो किंवा मी तिथे केलं नसतं काही, तर काय झालं असतं, इमॅजिन करा. त्या माणसाला, बेशुद्ध पडलेल्या माणसाला काय केलं असतं, तर पहिलं उचलून अँब्युलन्स बोलावली असती आणि उचलून आयसीयू मध्ये टाकलं असतं. हो, म्हणजे काय झालं, त्याचा कमीत कमी 50,000 रुपयाचं त्याचं बिल फाटलं ताबडतोब. हा, म्हणजेच काय, हे जे काही साध्या साध्या सोप्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी फर्स्ट एड म्हणून वापरायच्या. त्यामुळे जर का तुमच्या समोर अशी कधी परिस्थिती आली, अशी कधी वेळ आली की कोणीतरी बेशुद्ध, आणि कोणत्याही कारणाने बेशुद्ध होते, कोणत्याही कारणाने बेशुद्ध, अर्थात एक ज्याला रेग्युलर काय म्हणतात ना, फिट्स येतात वगैरे अशा असतात, त्यांना पण होईल उपयोग. परंतु इतर काही कारणाने कोणी झालेलं असेल ना, तर त्याला अक्षरशः माणूस 3 मिनिटाच्या शुद्धीवर येतो, याची माझी गॅरंटी आहे. फक्त तुम्हाला करायला पाहिजे. आता मी कुठे शिकले, काय मी काय करू, मला काय माहिती, नाही होणार काही. तुम्हाला करायला पाहिजे, पुढे जाऊन केलं पाहिजे. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे, कळलं. आणि त्याच्यानंतर हा त्यावेळेचा एक प्रसंग, आणि असे अनेक 100 पेक्षा जास्ती लोकांना माझ्या हातून अशा प्रकारे बेशुद्धीतून बाहेर आलेले आहेत. लोक माझ्याकडे येतात, सर आम्ही आता हिमाचलच्या टूरला जातोय. दुसरा कोणतरी म्हणतो की सर आता आम्हाला कैलास मानला जायचं आहे. जरा मला प्रश्न नंतर विचारा तुम्ही, कारण माझं डिस्टर्ब हो होतं. हो हो, चालेल चालेल, शेवटी. नंतर विचारा, आता नका विचारू. मी वेळ हो देईन, हो भरपूर वेळ देईन. हो, रात्रभर आज माझी रात्र माझ्यासाठी आहे संपूर्ण. चालेल. ओके. तर लोक येऊन विचारतात, सर आम्हाला काहीतरी सांगा, कारण आम्ही तिकडे जाणार आहोत, मग आम्हाला काहीतरी पॉईंट सांगा. त्यावेळेला मी त्यांना, तुम्हाला आज जे सांगणार ते पॉईंट सांगतोच, परंतु त्यांना मी पहिला हा पॉईंट शिकवतो की जर तुमच्या टूरमध्ये कोणाला हे असं काही झालं, तर पहिलं काम काय करायचं, तुमच्याकडे जी कोणती वस्तू असेल टोकदा, त्या वस्तूंनी नाक आणि ओठ याच्यामध्ये स्ट्रॉंग स्टिम्युलेशन द्यायचं.
याचा मी जो हा आहे काय म्हणू चित्र आहे ते तुम्हाला दाखवतो, शेअर करतो. हे जे चित्र इथे दाखवले, ब्ल्यू स्पॉट जो दाखवलेला आहे, हा जो ब्ल्यू स्पॉट आहे नाक आणखी ओठ याच्या मधला हा ब्ल्यू स्पॉट आहे, तो त्याचा आहे. आणि तुमच्या हातामध्ये जे काही असेल ते म्हणजे बॉलपेन चालेल, हेअर पिन चालेल, सेफ्टी पिन चालेल, कानातली जी असतात त्याला मागे टोकं असतात ते चालेल, काड्यापेटीची काडी चालेल, रस्त्यातला काटा चालेल. कशानेही त्या ठिकाणी स्ट्रॉंग स्टिम्युलेशन दिलं की माणूस 2 ते 3 मिनिटात शुद्धीवर येतोच. ओके, बघितलं, क्लिअर झालं? व्हेरी गुड. तर हे असं या पॉइंटला इथे स्टिम्युलेशन देत. आता हे लक्षात ठेवायचं कसं, लक्षात ठेवायचं म्हणजे लक्षात राहायला चायनीज मध्ये जे आहेत ना पॉइंट्स आहेत, त्या सगळ्या पॉइंट्सना नावं आहेत. नावं आहेत म्हणजे एक नंबरिंग सिस्टीम आहे, पण ती वेस्टर्न लोकांनी दिलेली आहे. परंतु ओरिजिनल चायनीज मधली जी सिस्टीम आहे ना ती नावांची आहे आणि ती त्याची काम सांगणारी आहे. जसं पहिला जो पॉइंट आपण बघितला पायावरचा, दृष्टी सुधारणारा दिव्य दृष्टी. दिव्य दृष्टी म्हटलं की त्याची कामच सगळी समजतात ना, त्यामुळे पाठबीट काय करायला लागतच नाही. तसा हा जो पॉइंट आहे, या पॉइंटचं नाव आहे इंग्लिश मधलं ट्रान्सलेशन पॉइंट ऑफ रिअॅनिमेशन. पॉइंट ऑफ रिअॅनिमेशन म्हणजे माणसाचं अॅनिमेशन बंद पडलं आणि परत चालू झालं. अॅनिमेशन म्हणजे हालचाल बंद झाल्यानंतर चालू करणारा हा पॉइंट आहे, पॉइंट ऑफ रिअॅनिमेशन. याच्या मागचं आणखीन जे काही सायन्स आहे ते आता सांगण्याची काही गरज नाहीये, ते माझ्या कोर्स बेसच्या याच्यामध्ये येतं सगळं. परंतु एवढं लक्षात ठेवून केलं तर अतिशय फायदा होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतामधली तरी ही परिस्थिती आहे, तुमच्या इथे काय मला माहित नाही, परंतु ह्या अशा प्रकारे कोणाला काही केलं त्याचे तुम्ही कमीत कमी 50,000 रुपये वाचवाल. आणि दॅट्स अ लॉट ऑफ सॅटिस्फॅक्शन की आपण कोणासाठी तरी काहीतरी केलं. ओके, दुसरा पॉइंट. तर हा पॉइंट कुठेही ह्या प्रकाराने असं कोणाला तरी जागृत करण्याची पद्धतच नाहीये. टोचलं आणि झाला बरा, लोक शक्यच नाहीये. याच्या मागचं कारण शरीरामधली अडकलेली जी ची एनर्जी असते, ती ची एनर्जी प्रवाही होते, प्राणशक्ती प्रवाही होते आणि ती सगळीकडे पोचायला लागली की सगळं परत आपापल्या मार्गावर लागतं. दुसरी गोष्ट, तिला तर जगात तोड नाही म्हणजे बिलकुलच नाही. एक गोष्ट सांगतो, हा जो पॉइंट मी सांगतोय, पुन्हा मी सगळ्यांना हो सांगतोय, हो, आपण प्रश्न मला नंतर घेऊ. लोक जस्ट याच्यात लिहून ठेवतात आणि आम्ही नंतर तुम्हाला विचारू ते. नंतर प्रश्न विचारा, प्लीज डिस्टर्ब करू नका का माझी ही जाते, काय म्हणतो ना, बोलण्याची ही असते ती जाते माझी त्या याच्यामध्ये. ओके, तर तर हा जो पॉइंट आहे, पुढचा पॉइंट आहे, तिची एक गोष्ट सांगतो मी. हा जो पॉइंट आहे ते काही 2-4 पॉइंट मी प्रत्येक माझ्या लेक्चरमध्ये मी शिकवत असतो. एक स्वास्थ्य कीर्तन नावाचा मी एक कार्यक्रम करायचो पूर्वी, कीर्तनासारखं ॲक्युप्रेशर शिकवणं, असा कार्यक्रम. त्यात माझीच लिहिलेली गाणी आणखी वगैरे वगैरे असं सगळं होतं त्याच्यामध्ये. आता करोनापासून ते बंद झालं. तर त्या कार्यक्रमात मी पॉइंट शिकवायचो. मला एका बाईंचा फोन आला की सर मला तुम्हाला भेटायला यायचं आहे, कधी येऊ? म्हटलं मी संध्याकाळी क्लिनिकमध्ये असतो, त्यावेळेला या. म्हटलं काय नाव? मला नाव आठवत नव्हतं, काय नाही. म्हटलं कोण, काय, आता काय माहिती कशासाठी कोणाला भेटायला यायचं आहे. ती बाई आली आणि तिने माझ्या हातात 1 किलो पेढ्यांचा बॉक्स ठेवला. म्हटलं पेढ्यांचा बॉक्स, आपली ओळख नाही, काय नाही, मुलगा पास झाला, काय झालं काय, मला काहीच कल्पना येईना. म्हटलं काय झालं काय? हो म्हणे सांगते तुम्हाला. तुम्ही म्हणे अमुक अमुक ठिकाणी लेक्चर दिलं, त्यावेळेला मी आलेली होते, त्यावेळेला मी तुमचं एक पुस्तक पण घेतलं होतं, मग मी शिकले, मी घरी वापरायला लागले. आणि त्यावेळेला वापरायला लागल्यावर मला घरच्यांकडे म्हणजे घरी वापरताना मला चांगल्यापैकी त्याचा गुण दिसत होता. नंतर मग अशी परिस्थिती झाली की तिची मुलगी ऑस्ट्रेलियाला असते आणि तिच्या मुलीच्या बाळणपणासाठी म्हणून हिला ऑस्ट्रेलियाला जायची वेळ आहे. ऑस्ट्रेलियाला गेल्यावरती मग अशी आली होती परिस्थिती मुलीची की तिला काहीतरी लेबर पेन्स येत नव्हत्या, असं काहीतरी झालं होतं. आणि डॉक्टरने सांगितलं होतं की आपण 2 तास वाट बघू आणि नाही जर का लेबर पेन्स आल्या तर आपल्याला सिझेरियन करायला लागेल, त्याच्याशिवाय काय इलाज नाही. हे सगळं तिथली परिस्थिती होती. त्यावेळेला त्या बाईला आठवलं मी त्या लेक्चरमध्ये सांगितलेला एक पॉइंट, जो करंगळीच्या पायाच्या करंगळीच्या बाहेरच्या बाजूला आहे,
पॉईंटचं लोकेशन पण मी शेअर करतो आता आधीच. हा बघा, हा जो पॉइंट आहे BN67 म्हणून म्हटलेला आहे, हा जो पॉइंट आहे तो करंगळीच्या नखाच्या बाहेरच्या बाजूच्या कोपऱ्यात असणारा जो पॉइंट आहे, हा पॉइंट त्या बाईनी वापरला. बरं, ही बाई गंमत अशी आहे की ही बाई शिकलेली काही नव्हती, असं काय कोणाकडनं वगैरे काही शिकली नव्हती, घरातल्या घरात काहीतरी थोडंसं केलं होतं तेवढंच. परंतु माझ्या सांगण्यावरचा विश्वास ठेवून, मला टेप बंद करतो, माझ्या सांगण्यावरती विश्वास ठेवून तिने थोडा धीर केला. शेवटी धीर केला याच्या मागचं कारण ती आई होती. आई असल्यामुळे आपल्या मुलीचं सिझेरियन शक्यतो व्हायला नको. मग आपण काय करता येईल, जी थोडस अॅक्युप्रेशर येणारी आई असते ती काहीतरी करणार, नाही तर मग फक्त टेन्शन येऊन तिलाच कुठेतरी हॉस्पिटलला ऍडमिट करायची वेळ येईल. तिने काय केलं, त्या सिस्टरना जाऊन विचारलं की म्हणे मी काही करू का, तर तिने सांगितलं आमच्या इथे चायनीज लोक काय करतात, तुम्ही पण काय ते करा, आमच्या वेळेला आम्ही काम करणार, पोटात काही द्यायचं नाही, आमची वेळ झाली की आम्ही काम करणार. मग ही गेली, आता हिला काहीच माहित नाही, आणि तिच्याकडनं मी शिकलो, तिच्याकडनं मी काही गोष्टी शिकलो. ती गेली, तिच्या मुलीच्या पायाशी उभी राहिली, आणि ह्या जो करंगळीच्या दोन्ही बाजूच्या करंगळीच्या पायावरचे पॉइंट हाताने 1.5 तास दाबत राहिली, हाताने 1.5 तास राबत राहिली, आणि 1.5 तासानंतर त्या मुलीला लेबर पेन्स चालू झाले आणि सिझेरियन शिवाय डिलिव्हरी झाली, आणि म्हणून ती पेढे घेऊन माझ्याकडे आली. ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट होती, कारण हा पॉइंट मी कधीच वापरलेला नव्हता. परंतु ॲक्युपंक्चर मधल्या, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, ॲक्युसायन्स मधल्या पॉइंटच्या कामांच्या बद्दलची मला खात्री असल्यामुळे मी सगळ्यांना शिकवत होतो. कशासाठी, की अरे कोणीतरी वापरेल आणि त्याचा उपयोग होईल कोणाला तरी. आणि त्यानंतर मग मी बऱ्याच जणांना मग मी सांगायला वगैरे लागलो. ओके, तर हा पॉइंट जो आहे, या पॉइंटचं इंडिकेशन असं म्हटलं जातं, माल पोझिशन ऑफ फिटस, गर्भाची विपरीत अवस्था असते, डोकं खाली आणि पायावर असायला पाहिजे, ती असते. ती नसेल तर सिझेरियन करायला लागतं, आणि ती आणण्याचं काम ह्या पॉइंटला प्रेशर देऊन होतं. विचार करा, ते पोटातलं बाळ कुठे आहे, पॉइंट कुठे आहे, त्याला नुसतं तुम्ही दाब देताय आणि काय घडतंय सगळं. याच्या मागचं कारण काय, या सगळ्याच्या, हे सगळं घडण्याच्या मागचं कारण काय माहितीये का, मी त्याच्याकडे जे बघतो ते पॉइंटचं काम आहे वगैरे नाहीये, त्याच्या पलीकडचं जे काम आहे ते असं आहे की ते बाळ जे पोटातलं आहे ना, त्याची ची आहे, त्याची एनर्जी आहे, त्याची प्राणशक्ती आहे, आणि त्याचे आता दिवस भरलेत आणि त्याला बाहेर या जगामध्ये यायची वेळ आहे. त्यामुळे त्याच्या एनर्जीला, त्याच्या प्राणशक्तीला बाहेरनं दाब दिल्याबरोबर जी प्रेरणा मिळते, त्यांनी काय घडतं, गर्भाशयाचे स्नायू हलतात आणि त्याची पोझिशन नॉर्मलला येते आणि डिलिव्हरी होते. कळलं? हे का होतं, तर त्या बाळाची एनर्जी जी आहे ना ती ताजी आहे, आपल्यासारखी बथड झालेली नाहीये एनर्जी. त्याच्यावर सगळ्या बाजूनी कुठं बसलेत आणि बथड झाली अशी नाहीये. त्यामुळे गुडघेदुखी लवकर बरं होत नाही, पण हे काही वेगळ्याच गोष्टी लवकर बऱ्या होतात, कारण ते डायरेक्ट एनर्जीशी पोचतं. फक्त आता हे जर का, आता हे सुद्धा तुम्ही वापरावं. हा, फक्त हे वापरताना एक काळजी घ्यायला पाहिजे, आता एवढ्या याच्यातनं कॉमन सेन्स वापरायचा असतो, तो म्हणजे वापरायचं कधी आणि वापरायचं कधी नाही. हे म्हणजे काय होतं, ह्या पॉईंटनी काय होतं, तर गर्भाशयातल्या स्नायूंना हालचाल घडवली जाते. बरोबर, म्हणजे पहिल्या 3 महिन्यात केलं तर काय होईल, नाही ती गोष्ट घडून जाईल. गर्भाशयाचे स्नायू जर का, युटरसचे स्नायू मसल जर का रॅन्डमली काहीतरी हलायला लागले तर मिसकॅरेज होणार ना. त्यामुळे हे कधी करायचं, तर जेव्हा डिलिव्हरी चालू शकते त्यावेळेला, म्हणजे 8व्या महिन्यानंतर. ओके, ही अशी दुसरी गोष्ट आहे की जी कोणाला काय म्हणतो ना, की बाकी कुठे याच्याबद्दलची काही कुठेच काही नाहीये. त्यामुळे हा बघा तुम्हाला वापरताना कसं येत आहे ते अनेक प्रकार आहेत. आता या बाईकडनं मी काय शिकतो, तोपर्यंत माझा असा समज होता की कोणी विचारलं काय करू, आमका पॉइंट आहे, याला काय करू, प्रेशर देऊ, तर मी सांगायचं दिवसातनं 3 वेळा 5-5 मिनिटं द्या.
दिवसातनं 5 वेळा, ते 3 वेळा, 5 वेळा, 5-5 मिनिटं, 10-10 मिनिटं वगैरे असं मी काय सांगायचो. पण हिच्याकडनं मला काय कळलं माहितीये, हिच्याकडनं मी जे शिकलो ते असं की आपल्याला गुण येईपर्यंत करत राहायचं. ती एनर्जी हालायला पाहिजे ना, आणि म्हणून गुण येईपर्यंत करत राहायचं. आणि गुण येईपर्यंत करत राहायचं. ताजं असेल तर लगेच गुण दिसतो, शिळं असेल तर मग त्याला त्या प्रमाणात तेवढ्या जास्ती वेळ लागतो. हे मी शिकलो. आणि मग मग माझ्या वापरण्यामध्ये बदल केला, लोकांच्या सांगण्यामध्ये बदल केला. आणि त्याचप्रमाणे मी तुम्हाला जे सांगितलं की इथे लावून ठेवायचं आणि 8-10 तास ठेवायचं, त्याला वेळ दिला पाहिजे ना. त्यामुळे रिझल्ट मिळेपर्यंत आपल्याला काम करत राहायचं. ओके, ही झाली एक्स्ट्रीम केसेस झाल्या. पण रोजच्या आयुष्यासाठी काय करा, आपण असं म्हणू शकतो. मग तुमच्यापैकी काही जण म्हणजे योगामध्येच आहात तुम्ही ऑलरेडी, आणि मग अशा ह्याच्यात मी ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला लोक असं म्हणतात, अहो पण आमच्या घरात कोणालाच काही होत नाही हो, सगळे चांगले छान आहेत. मग आम्ही काय करायचं? ह्या अॅक्युप्रेशर, अॅक्युपंक्चर किंवा माझ्या अॅक्युसायन्स मध्ये प्रत्येकासाठी देर हॅज टू बी अ टेक अवे. प्रत्येकासाठी काहीतरी असलंच पाहिजे. आणि ते जे असलेलं आहे ते आपल्याकडे जे आहे ते 5 पॉइंट्स आहेत. आपल्या भारतीय योगशास्त्र म्हणा किंवा धर्माच्या किंवा योगशास्त्राप्रमाणे आपल्या शरीरामध्ये पंचप्राण आहेत. आपल्या शरीरामध्ये पंचप्राण आहेत. प्राण, अपान, व्यान, समान, उदान, हे जे 5 प्राण आहेत, हे प्रत्येक 5 प्राण जे आहेत, प्रत्येक प्राण हा एकेका विविक्षित शरीराच्या एरियावरती काम करतो. म्हणजे त्याचं सगळ्याचं कंट्रोल करण्याचं तो काम करतो. एका विविक्षित ठिकाणी एका एरियामध्ये काम करण्याचं, कंट्रोल करण्याचं तो काम करतो. तसेच अॅक्युपंक्चर, अॅक्युप्रेशर मध्ये 5 पॉइंट्स आहेत जे शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर काम करतात. शरीराच्या एकेका भागावर काम करतात. आणि ते आता आपण 5 पॉइंट्स बघूया. याच्याबद्दलच म्हणजे हे जे काय आता मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्याबद्दलच एक पुस्तिका मी काढलेली आहे. ती पण मी तुम्हाला शेअर करतो आणि ती सगळ्यांना द्या. त्याचं नावच आहे अॅक्युप्रेशर प्रथमोपचार, फर्स्ट एड. काही झाल्याबरोबर काय करायचं तर त्या पॉइंट्स, त्याच्यात दिलेले पॉइंट्स आहेत त्याचा वापर करायचा. ओके, तर लेट मी शेअर स्क्रीन शेअर. ओके, तर ही शरीरातल्या आपल्या तुम्हाला दिसत असेल आता, शरीराच्या इथे 1, 2, 3 पुढच्या बाजूला आहेत, 2 मागच्या साईडला आहेत आणि एक समोर आहे. ह्याला सध्या आपण सोडून देऊया, बाजूला ठेवूया. पण हे पुढच्या बाजूचे 3 आणि मागच्या बाजूचे 2, म्हणजे शरीराचे 5 भाग झालेले आहेत. याच्यातला हा जो पहिला भाग आहे, हा इथे LI4 म्हणून लिहिलेलं तुम्हाला दिसेल. LI4 त्या पॉइंटचं नाव आहे, आपण त्याकडे बघण्याची काही गरज नाहीये. तर हा जो भाग आहे, हा भाग म्हणजे आपल्या डोक्यापासून पुढच्या साईडला, डोक्यापासून मानेपर्यंत म्हणजे खांद्यांपर्यंत ह्या भागात असणारे सर्व अवयव, सर्व सिस्टीम्स आणि सर्व काही याच्या कंट्रोलमध्ये येतं. म्हणजे ह्या भागात असणारे कुठच्याही सिस्टीमचे प्रॉब्लेम, कुठचेही फिजिकल वगैरे वगैरे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याला कंट्रोल करण्यासाठी कोणता पॉइंट आहे तर हा LI4 नावाचा त्याचा जो पॉइंट आहे तो त्यासाठीचा पॉइंट आहे. म्हणजेच काय, आता ह्या भागात काय काय येतं, ह्या भागात काय काय येतं, मी स्टॉप करतो जरा थोड्या वेळासाठी, पुन्हा चालू करतो नंतर. याच्यासाठी आपल्याला काय काय येतं ह्या भागामध्ये. ह्या भागामध्ये येतं डोकं, कपाळ येतं पुढच्या बाजूने, त्यामुळे फ्रंटल हेडेक साठी हाच पॉइंट उपयोगी पडेल. डोळे येतात, डोळ्यांसाठी उपयोगी पडेल. आणि अॅक्युपंक्चर मधली एक काय म्हणतो गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला एखाद्या गोष्टीबद्दल आपण बोलतो ना त्यावेळेला तिथलं सगळं आतपर्यंत तो काम करतो. म्हणजे डोळे याचा अर्थ डोळ्याच्या कॉर्नियापासून ते मागच्या रेटिनापर्यंत सगळीकडे तो पॉइंट काम करतो. त्यामुळे डोळे येतात, नाक येतं, रेस्पिरेटरी सिस्टीमचा वरचा भाग येतो, गाल येतात, नाक वाहणार नाकी, तोंड येतं, तोंडातले दात येतात, जीभ येते, कान येतात, मान येते पुढच्या बाजूनी, थायरॉइड येतं, डायजेस्टिव्ह ट्रॅक येतो, रेस्पिरेटरी ट्रॅक येतो.
एवढ्या सगळ्या गोष्टी एका पॉइंटने ठीक होणार. मग ह्या ठिकाणी काहीही कुठेही झालं तरी काय करायचं, 72 रोगांवर एकच मात्रा, एकच पॉइंट लावायचा. ह्या सगळ्यांसाठी काय करायचं तर एकच पॉइंट. आता तो पॉइंट आणि त्याचं चित्र मी पुन्हा शेअर करतो. हा जो पॉइंट आहे तो आता तुम्हाला दिसेल. दोन्ही यांच्या कंपॅरिझन मध्ये बघा, दॅट विल बी इझियर अँड बेटर. हा जो Li4 इथे जी एरिया दाखवलेली आहे तो पॉइंट कुठे आहे, आपला अंगठा, हाताचा अंगठा आणि इंडेक्स फिंगर, हाताचा अंगठा आणि इंडेक्स फिंगर याच्यामध्ये जी वेब आहे ती संपूर्ण वेब म्हणजे Li4 हा पॉइंट आहे. संपूर्ण वेब म्हणजे Li4 हा पॉइंट आहे. म्हणजे मग डोकं दुखत असलं तर इथेच दाबायचं, डोळ्याचं काही असलं तरी इथेच दाबायचं, किंवा नाक नाक गळते, सर्दी होते तरी इथेच दाबायचं, कानाचा प्रॉब्लेम आहे इथेच दाबायचं, जिभेचा प्रॉब्लेम आहे इथेच दाबायचं, सगळ्या ठिकाणी इथेच. आणि ह्या ठिकाणी ताजं ताजं काम करायचं असेल तर तुम्हाला जे म्हटलं तर तिथे चिकटवून द्यायचं काहीतरी, किंवा दाबत बसायचं. साधं सोपं दाबत बसायचं, परंतु दाबत बसण्यापेक्षा आपल्याला लावून चिकटवून दिलं तर कामं सोपी होतात. हा पहिला पॉइंट Li4 एवढ्या सगळ्या एरियासाठी. पुढचा पॉइंट आहे तो P6. P6 म्हणजे त्या मेरिडियनचं नाव आहे, नंबर नावाच्या मध्ये नाही. तर याचं कार्य कुठपच नाही, गळ्यापासून ते रिब्स संपतात तोपर्यंत, खांद्यापासून रिब्स संपतात तोपर्यंत. म्हणजे मग ह्या एरियामध्ये काय काय येतं आपलं, या एरियामध्ये लंग्स येतात, रिब्स येतात, ब्रेस्ट येते, हार्ट येतं, आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमचा काही भाग येतो, अप्पर डायजेस्टिव्ह सिस्टीम या काही भाग येतं. म्हणजे ह्या भागातल्या ह्या गोष्टींसाठी काही करायचं झालं तर कुठे करायचं, तर ह्या पॉइंटवरती प्रेशर द्यायचं किंवा ह्या पॉइंटला ट्रीटमेंट द्यायची. आणि याची जागा आहे P6. आता तुम्हाला दिसेल आपल्या हाताच्या आतल्या बाजूला, हाताच्या आतल्या बाजूला मनगट रेषेपासून, ही जी इथे तुम्हाला दिसेल मनगट रेषा जी आहे, या मनगट रेषेपासून 3 बोट मागे, मनगट रेषेपासून 3 बोट मागे मध्यावरती हा पॉइंट आहे. तुम्हाला हात तुम्ही लावलात स्वतः तर तुम्हाला 2 शिरा लागतील, 2 जाड टेंडॉन्स लागतील, त्याच्यामध्ये हा पॉइंट आहे. 2 टेंडॉन्सच्या मध्ये हा पॉइंट आहे. ओके. त्यामुळे कशासाठी, हार्टचा प्रॉब्लेम, लंग्सचा प्रॉब्लेम, अस्थमाचा प्रॉब्लेम, ब्रेस्टचा प्रॉब्लेम, डायजेशन जी सुरुवात आहे म्हणजे स्टमक त्याचा प्रॉब्लेम, हायपर ऍसिडिटीचा प्रॉब्लेम, या सगळ्यासाठी हा एकच पॉइंट. दुसरा पॉइंट झाला. परंतु ह्या पॉइंटची आणखीन एक खासियत आहे. माझा एक मित्र आहे, तो ह्याला जात होता, त्याला कुठचं तो साऊथ पोलला जाण्यासाठी म्हणून त्यांनी बुकिंग वगैरे केलं होतं सगळं. आणि साऊथ पोलला जाताना तिकडे साऊथ सी जो आहे तो खूप रफ असतो, साऊथ सी. त्याच्यामुळे त्या रफ सी मध्ये त्यांना असं सांगण्यात आलं होतं की या रफ सी मुळे लोकांना सी सिकनेस, मोशन सिकनेस, सी सिकनेस वगैरे असं काय काय होतं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सी बँड तुम्हाला ऑन बोर्ड मिळतील, तुम्हाला तिथेच त्यावेळेला मिळतील जर कोणाला त्रास झाला तर. त्यावेळेला त्यांनी मला विचारले काय असेल रे सी बँड म्हणजे. तर त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की हे जे काय आहे, त्यांची जी काय माहिती होती त्या ह्याच्यातनं लक्षात आलं की ज्या P6 चा जो पॉइंट आहे, माझ्या हातावर तुम्हाला दिसेल लावलेला, माझ्या हातावर लावलेला दिसेल, तर ह्या जो P6 पॉइंट आहे, ह्या पॉइंटलाच ते काहीतरी लावायला देतात. त्याला मी काय म्हटलं माहितीये, तू म्हटलं तिथे गेल्यावर घेऊ नकोस, इथून म्हटलं 100 ग्रॅम मूग घेऊन जा आणि ऑन बोर्ड एक मूग, $1 एक मूग असे म्हटलं, तिथे तुझा धंदा चालू कर तू. याचं कारण हे जे सी सिकनेस असतो किंवा मोशन सिकनेस असतो, तो म्हणजे काय असतं की आतमधलं पोटामधलं जे पाणी असतं, स्टमक मधलं जे असतं ना, हे ढवळलं जातं, हे हलतं. मग ह्या भागाला स्टॅबिलाइज करण्यासाठी हाच पॉइंट आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला मोशन सिकनेसचा त्रास आहे
ज्यांना कोणाला मोमेंटच्या याच्यातून त्रास होतो त्यांनी इथे ऍडव्हान्स मध्ये दाबायला सुरुवात करायची, किंवा ऍडव्हान्स मध्ये इथे घरातलं जे काय तुम्हाला धान्य सापडेल किचन मधलं ते जिथे चिकटवायचं, त्याच्यावर टेप लावायचे आणि बाहेर पडायचं, काही होणार नाही कोणाला. हा दुसरा. ओके, P6 ह्या मधल्या छातीसाठी. म्हणजे काय झालं, एका पॉइंट मध्ये वरचा भाग झाला, दुसऱ्या पॉइंट मध्ये हा झाला, आणि आता तिसऱ्या पॉइंट कडे आपण जाऊया. तिसऱ्या पॉइंट कडे आपण जाऊया, आणि तो आहे ST36. हा पॉइंट जो आहे ST36 हा जो पॉइंट आहे तो रिब्स पासन लोअर ऍब्डॉमेन कव्हर करणारा पॉइंट आहे. रिब्स पासून लोअर ऍब्डॉमेन तो कव्हर करतो. आता ह्या भागात काय काय, रिब्स पासून किंवा डायफ्राम पासून म्हटलं तुम्ही तर खालती याच्यात सगळी आपली इंटेस्टाईन्स आहेत. इंटेस्टाईन्स आहेत, नंतर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, युरिनरी सिस्टीम आहे. या सगळ्या गोष्टी ह्या भागामध्ये आहेत. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, युरिनरी सिस्टीम आणि ह्या सगळ्या आहेत. त्यामुळे ह्या संबंधित जर का काही कोणाची गडबड असेल तर त्यांनी काय करायचं, या ST36 पॉइंट वरती स्टिम्युलेशन देण्याचं काम करायचं. ST36 पॉइंटला स्टिम्युलेशन, हा पॉइंट इथे दाखवले, त्यामुळे हा गुडघा आहे, हे गुडघ्याची पटेला आहे इथे मी दाखवतोय ती, आणि ही पटेला त्याच्यापासून खालती गुडघ्याची, याला हे सगळं चित्रवित्रामधनं दाखवणं कठीण आहे, तुम्हाला एक मी दाखवतो, सोपं पडेल ते जास्ती समजावून सांगितलं तर. आपला हात आहे ना, काय करायचं तुम्हाला सांगतोय, तो प्रत्येकाने आपापल्याने करून बघा. आपला नी गुडघा 90 डिग्रीज मध्ये ठेवायचा, सपोर्ट करून 90 डिग्रीज मध्ये ठेवायचा. एकदा बघून घ्या आधी. हा, आणि हा जो हाताचा पंजा आहे मधला भाग, हा पटेलावर ठेवायचा. पटेलावर ठेवला की ही बोट तुमची, मी थोडं मागे जाऊन बघतो तुम्हाला दाखवताना. हा असा आहे, हा पण इथे ठेवला. हा, आणि मग असा ठेवल्यानंतर मधलं बोट जे आहे, मधलं बोट समोरच्या हाडावर येईल, टिबिया नावाचं जे हाड आहे त्याच्यावरती येईल, आणि रिंग फिंगर आहे ते सहजपणाने रेस्ट होईल तो ST36. बाहेरच्या साईडला, आउटर साईडला सहजपणाने रेस्ट होईल तो ST36 चा पॉइंट आहे. गुडघ्याच्या खालती, गुडघा संपल्यानंतर लगेच जो खड्डा लागतो, हाताला तुम्ही वर्ण खालती फिरवला तर लगेच जो खड्डा लागतो त्या ठिकाणी ST36 चा पॉइंट आहे. आणि हा सगळ्या पोटाच्या लोअर अब्डॉमेनच्या सगळ्या गोष्टींसाठी उपयोगी पडेल. ओके, आपल्या आयुर्वेदात असं म्हटलेलं आहे की ज्याचं पोट साफ त्याचं सगळं साफ असतं. त्यामुळे हा पॉइंट लोअर ऍब्डॉमेन वरती, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या बाहेर नंतर शेवटच्या भागासाठी काम करतो. त्यामुळे पोट साफ होणं, डिसेंट्री, डायरिया, कॉन्स्टिपेशन वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींसाठी हा उपयोगी पडणारा पॉइंट आहे. या गोष्टी, या पॉइंटचं जो नाव आहे ST36. ST म्हणजे स्टमक, त्याचा अर्थ डायजेशनची सुरुवात स्टमक पासूनच होते. हा, आणि 36चं महत्व तुम्हाला माहिती असेल. 36 या आकड्याचं महत्व काय? 36 या आकड्याचं दोन महत्व आहेत. एक म्हणजे 36चा आकडा म्हणजे भांडण, दोघं एकमेकांच्या पाठीला पाठ लावून बसणार, एकमेकांकडे बघणार पण नाही, 36चा आकडा. आणि दुसरं 36चं महत्व आहे, पत्रिकेचे 36 गुण जुळतात, म्हणजे 100% जुळत. त्यामुळे हा ST36 हा पॉइंट आरोग्याशी 36 गुण जुळवून देतो आणि सर्व रोगांची 36चा आकडा घेतो. सर्व रोगांशी 36चा आकडा घेतो आणि आरोग्याशी 36 गुण मिळवून देतो. 10चा दुसरा पॉइंट. तिसरा पॉइंट पुन्हा शेअर करतो पुढचा. सॉरी, 3 झाले हा पॉइंट. म्हणजेच काय झालं, ह्या 3 पॉइंट्स मध्ये आपण संपूर्ण पुढच्या बाजूनी शरीराची काळजी घेतली. शरीराची पुढच्या बाजूनी काळजी घेण्यासाठी या 3 पॉइंट्सचा उपयोग झाला. आता उरले मागच्या बाजूचे 2 पॉइंट्स. आता हा जो पॉइंट आहे LU7 नंबर नाव दिलेलं त्याला जो पॉइंट आहे,
तो पॉइंट डोक्याच्या मागच्या बाजूपासून रिप्स पर्यंत काम करतो. अप्पर बॅक आणि बॅक साइड ऑफ हेड, अप्पर बॅक आणि बॅक साइड ऑफ हेड काम करणारा हा जो पॉइंट आहे. म्हणजे मग ह्याच्या अखत्यारीत काय काय येतं? डोकं येतं मागच्या बाजूनी, सर्व्हायकल स्पॉन्डिलिसिस हल्लीचा मोठा प्रॉब्लेम असतो सगळ्यांना. तो सर्व्हायकल स्पॉन्डिलिसिस, शोल्डर, फ्रोझन शोल्डर, अप्पर बॅक आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि म्हणून ह्या पॉइंटचा उपयोग करून आपण ह्या गोष्टींसाठी आपली हेल्थ ह्या तिथल्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी या पॉइंटचा वापर. याची जागा लोकेशन आहे, ही मनगटाची रेषा इथे तुम्हाला दाखवतोय. ही मनगटाच्या रेषेपासून 2 बोटं मागे, मनगटाच्या रेषेपासून 2 बोटं मागे हात, इथे हाड आहे, या हाडावरती 2 बोटं मागे हा जो पॉइंट आहे एक्झॅक्टली हाडावरती आहे. हात ऐका, तुमच्या हातांवर मला समजतं की काहीतरी गडबड होते. अंगठ्याच्या सरळ रेषेत खाली, अंगठ्याच्या सरळ रेषेत खाली हाड आहे आणि त्याच्यावर 2 बोटं मागे. आपल्या घड्याळ येतं ना, ते माझ्या घड्याळा नाही. अंगठ्याच्या सरळ रेषेत खाली 2 बोटांवरती हा पॉइंट आहे. आणि याची तर ह्या ठिकाणी दाब दिल्यामुळे, प्रेशर दिल्यामुळे, पंक्चर केल्यामुळे किंवा काही केल्यामुळे या अप्पर बॅकला सपोर्ट मिळतो. अप्पर बॅकची हेल्थ चांगली राहायला मदत होते. 4 झाले पॉइंट. हे पहिले जे 3 पॉइंट्स आहेत ना, LI4, P6, ST36, या 3 पॉइंट्सना मी असं म्हणतो की हे म्हणजे वामनाप्रमाणे 3 पावलांमध्ये सगळी पृथ्वी काबी केली आणि बळीराजाला खाली ढकलून दिलं पाताळात. तसं सगळ्या पुढच्या बाजूच्या आजारांना 3 पावलांमध्ये खाली ढकलून देतो. आणि हे जे मागचे पॉइंट आहे LU7 आणि नंतरचा UB40, हा UB40 जो पॉइंट आहे तो रिब्स पासन सीट, म्हणजे संपूर्ण सीट पण कव्हर करतो. लोअर बॅक आणि सीट हे कव्हर करणारा जो पॉइंट आहे तो UB40 नावाचा पॉइंट आहे. म्हणजे कशासाठी गरज आहे? मुख्यत्वे कमरेची दुखणी, स्लिप डिस्क, सायटिका, कमरेची दुखणी वगैरे 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 सगळ्यांसाठी म्हणून ह्या पॉइंटचा उपयोग होतो. तर हा UB40 हा पॉइंट आहे, हा गुडघ्याच्या मागे बरोबर मध्यावरती आहे. गुडघ्याच्या मागच्या साईडला बरोबर मध्यावर असणारा हा पॉइंट आहे UB40. हा, त्यामुळे आता हे जे 2 पॉइंट झाले, हे कसे झाले? हे अगस्त्य ऋषीप्रमाणे झाले. 2 आचमनामध्ये सगळा समुद्र गिळून टाकला, आता काय करू बोला. तसे 2 पॉइंट झाले. तर ह्या 5 पॉइंट मध्ये आपल्या संपूर्ण शरीराची इंटरनल ऑर्गन्स जिथे जिथे आहेत त्या सगळ्यांची हेल्थ मेंटेन करायला मदत होते. म्हणून ज्यांना कोणाला काही नाहीये, आहे ती हेल्थ आपल्याला मेंटेन करायची, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं? त्याच्यासाठी ह्या 5 पॉइंटना, हे पॉइंट जे आता तुम्हाला दाखवले ना, हे सगळे पॉइंट डाव्या बाजूला आहेत तसेच उजव्या बाजूला, जसे डाव्या बाजूला तसेच उजव्या बाजूला पण आहेत. त्यामुळे इकडचे 5 पॉइंट आणि इकडचे 5 पॉइंट दोन्ही मिळून झाले किती तुमच्याजवळ? 20 पॉइंट. 5 आणि 5 10 पॉइंट झाले. प्रत्येक पॉइंटला 2-2 मिनिटं. किती झाली? 20 मिनिटं झाली. म्हणजेच 20 मिनिटाची ट्रीटमेंट घ्यायची. बरं, ही ट्रीटमेंट घेताना मुद्दाम काही करायला नको. टीव्ही बघतोय, सिरियल बघतोय, काय करत असताना केलं तरी पण चालेल हो. ती प्राणशक्ती आहे, ती आतमधली हलून तिचं काम करणारच आहे. तेही अशी 20 मिनिटाची ट्रीटमेंट झाली. दुसरी गोष्ट, आपल्या भारतीय तंत्रज्ञान पण मी याच्यात नेहमी आणत असतो. पुढचा प्रश्न येतो सगळ्यांचा, किती वेळा करायचं? 20 मिनिटं, एकदा 20 मिनिटं ठीक आहे, किती वेळा करायचं? याच्या बाबतीतलं माझं सगळ्यांना सांगणं असतं की हे आपण देतोय, काय म्हणतो ना, दाब देतो, पंक्चर करतो, जे काही करतो ते करतो म्हणजे काय करतो? तर त्या आतल्या आपल्या प्राणशक्तीला आपण हलवतो. बरोबर आहे? हा, आपण जेवतो किती वेळा दिवसामध्ये? जेवण खाण असतं ते दिवसात किती वेळा? 2दा, 3दा, 4दा खातो. बरोबर? आता 2दा, 3दा, 4दा खातो, याच्यामध्ये आपण वेळ ठेवतो. कशासाठी वेळ द्यायची असते? ती वेळ कशासाठी द्यायची असते की जे अन्न पोटात गेलं त्याचं डायजेशन होऊन
त्यातली जी काय आपल्या शरीराला हवी असणारी गोष्टी आहेत ते शरीराने काढून घेईल, त्याला तेवढा वेळ द्यायला हवा. बरोबर? म्हणजेच काय की हे जे काय आपण प्रेशर देणं वगैरे जे काय करणार ना, ते म्हणजे आपण आपल्या प्राणशक्तीला फिडिंग करतोय. मग तिला फिडिंग करायचं तर तिला वापरायला चान्स दिला पाहिजे त्याला रिपेअरिंग करण्यासाठी. त्यामुळे दिवसातून 3 वेळा करायचं, दिवसातून 4 वेळा करा. परंतु दिवसातून, आता पुढचा लोकांचा प्रश्न मला माहिती आहे, मग दिवसातून 3 वेळा मग कोणत्या वेळेला? दिवसातून ते कोणत्याही वेळेला केलं तरी चालेल, पण त्यातल्या त्यात पॉझिटिव्ह इफेक्ट तुम्हाला जास्ती हवा असला तर दिवसातून 3 वेळा, सकाळी एकदा सूर्योदयाबरोबर, मध्यान्ह आणि सूर्यास्त. आपल्याकडे सूर्योदय, मध्यान्ह आणि सायंकाळ या 3 वेळेला काय काय करतात? संध्या. तिन्ही त्रिकाळ संध्या. बरोबर आहे? हा. आता ही संध्या त्याच वेळेला का आपल्याला सांगितलेली आहे? आपल्या ऋषी मुनींनी कुठलीही गोष्ट अशीच सांगितलेली नाहीये. देर इज अ सायन्स बिहाइंड एव्हरीथिंग. फक्त ते आपल्याला पोचलंच नाही आपल्याकडे, अशी आपली गडबड झाली. ही त्यावेळेला त्यांनी सांगितली याच्या मागचं कारणच आहे की सूर्योदयाच्या वेळेला काय घडतं बाहेर, युनिव्हर्स मध्ये काय घडतं. वी आर ऑल्सो पार्ट ऑफ युनिव्हर्स. सूर्योदयाच्या वेळेला बाहेर काय घडतं तर रात्रीचा दिवस होतो. बरं? म्हणजेच युनिव्हर्स बदलतं. देर इज अ चेंज. मध्यान्ह जी आहे, दुपारची वेळ आहे, सूर्य डोक्यावरती आहे, त्यावेळेला काय होतं, सूर्य पूर्व भागातनं पश्चिमेकडे जायला लागतो. म्हणजे देर इज अ चेंज. आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला काय होतं, दिवसाची रात्र होते. म्हणजे देर इज अ चेंज. बरोबर आहे? मग आपल्याला ज्या गोष्टी, युनिव्हर्स चेंज ज्या वेळेला होत आहे त्याच वेळेला आपण पण करायचं ना चेंज आपल्यामध्ये. याला काय म्हणतात माहिती हल्लीच्या भाषेत, हे आपल्या ऋषी मुनींनी संध्या या नावाने सांगितलं. याला आजकालच्या जगात म्हणतात सिंक करणं. गुगल सिंक करत असतो. आपली बॉडी, आपली शरीर, आपली जी काही प्राणशक्ती आहे, ही प्राणशक्ती युनिव्हर्स बरोबर सिंक करत राहायचं. आणि ती करण्याची दिवसभर केली तर चालेल, पण दिवसातनं 3 वेळा करा. व्हॉट्सअप एकदा दिवसातनं होतं, गुगल 4-5 वेळा करतो, तशी सिंक करणं. बरं, या सिंकच्या आणखीन एक, माझ्या दृष्टीने आणखीन एक गमतीदार गोष्ट आहे. आपल्या सर्व स्तोत्रांमध्ये, बहुतांश स्तोत्रांमध्ये असं म्हटलेलं असतं की याचा सहस्रावर्तन केल्याने फायदा होईल. सहस्रावर्तन करावं, मग आता सहस्रावर्तन करावं म्हटल्यावरती आपल्याला शॉर्टकट हवे असतात. त्यामुळे मग एकदम 25 भटजींना बोलवायचं आणि ते गडगड 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 काहीतरी म्हणतात आणि 1000चा आकडा पूर्ण केला जातो. बरोबर? हे सहस्रावर्तन ह्या 3 संध्येमधनच सहस्रावर्तन होत असतं. कसं ते बघा, आपल्या भारतीय कॅलेंडरचे चंद्र महिना जो आहे, इंडियन कॅलेंडर, भारतीय कॅलेंडर, त्याचा जो चंद्र महिना आहे त्याचे दिवस किती असतात? 28 दिवस. एका महिन्याचे दिवस 28. हा, 28ला 28 किंवा 27, पण 28. 28 म्हणजे दिवसात 28. एक महिना 28चा. दिवसातनं तुम्ही 3 वेळा जर का हे सिंकचं काम केलं तर 28 गुणिले 3 एवढी त्याची काहीतरी टोटल येईल. हा, त्याला 12 महिन्यांनी गुणलं म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालं. 28 गुणिले 3 गुणिले 12 आणि ह्याचं कॅल्क्युलेट करून बघा, 1008 येते. सहस्रावर्तन 1008 येते. ती ह्याच्या मल्टिप्लिकेशन येते. म्हणजेच काय, ज्या वेळेला आपण आपली साधना, कोणतीही साधना करा, ॲक्युप्रेशर नाही संबंध, जे काय तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही जर का ह्या प्रकाराने केलं तर एका वर्षभरात तुमचं सहस्रावर्तन तुम्ही स्वतः केलेलं असेल आणि त्याचा गुण तुम्हाला नक्की दिसेल. कारण तुम्ही युनिव्हर्स बरोबर सिंक केलेलं आहे. तुम्हाला हे कोणत्या तरी भटजीने येऊन 5-25 हजार रुपये घेतले आणि काहीतरी करून निघून गेले, तसं नाहीये. हे तुमच्या मधला चेंजेस आहे. तर ही अशा प्रकाराने या सगळ्या याच्यातली माझ्या म्हणतो आपल्या रोजच्या, त्याच्यामुळे हे जे काही शास्त्र सगळं आहे, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर म्हणा, ॲक्युसायन्स म्हणा, जे काय म्हणायचं ते त्याला, हे सगळं शास्त्र मुद्दाम जाऊन करण्याचं नाहीये. मुद्दाम ट्रीटमेंटला जाण्याच्या पूर्वी आपलं आपण काहीतरी करू शकतो, हे प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं, हे माझी इच्छा होती आणि त्या दृष्टीने मी आतापर्यंत आणि नेहमीच काम करत
आलेलो आहे त्या सगळ्या ह्याच्यासाठी. याच्या जोडीला एक गोष्ट आणखीन तुम्हाला सांगतो मी, एक पॉइंट आणखीन सांगतो, तो खूप महत्वाचा आहे. सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज असते आपल्या हेल्थ मेंटेन करण्यासाठी. ह्या झाली तर सगळ्या गोष्टी आपण आता आणल्या, आपल्या जागच्या जागी आणल्या असं म्हणूया. पण सगळ्यात आपल्याला गरज कोणत्या गोष्टीची असते, आणि ती गरज आपल्याला दाखवून दिली कोणी, तर त्या करोनाने. कोविडने, करोनाने आपल्याला दाखवून दिलं काय, की इम्युनिटी ये क्या चीज आहे. इम्युनिटी नावाची गोष्ट भाड्याने आणता येत नाही. इम्युनिटी नावाची गोष्ट औषधाने येऊ शकत नाही. औषधाने येऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे ही इम्युनिटी जर का आपल्याला आणायची, म्हणजेच काय, तर आपली इम्युनिटी तयार कुठे होते, आपल्या शरीरातच तर तयार होते ना. शरीरातच आपल्या व्हाईट सेल्स आहेत, आणि जी काय सिस्टीम आहे इम्युन सिस्टीम तीच काम करते. मग हे जे काय काम करायचं काम आहे, ती इम्युन सिस्टीम वाढवणारी किंवा त्याला रिएन्फोर्स करणारे जे पॉइंट आहेत, तो पॉइंट इथे तुम्हाला दिसेल, मी लावूनच ठेवलाय तुम्हाला दिसण्यासाठी. हातात काय करायचं तुम्हाला सांगतो. हात अर्धा फोल्ड करायचा, थोडासा फोल्ड करायचा, आणि एल्बोला जी क्रीज येते त्या एंड ऑफ द क्रीज, त्या एंड ऑफ द क्रीज हा पॉइंट आहे. याचं नाव आहे LI11. नंबर नावाला काही नाही. हा पॉइंट शरीरातला एक उत्कृष्ट इम्युनिटी वाढवणारा पॉइंट आहे. हा शरीरातला एक उत्कृष्ट इम्युनिटी वाढवणारा पॉइंट आहे. आणि हा पॉइंट वापरायला अतिशय सोपा आहे, कारण हा पॉइंट वापरायला सोपा आहे कारण करायचं काहीच नाही. हातावर हात ठेवायचा आणि दाबत बसायचं. हातावर हात ठेवायचा आणि दाबत बसायचं. लोक म्हणतात ना, अरे काय हातावर हात ठेवून बसलायच. हातावर हात ठेवूनच बसायचं, पण दाबत बसायचं, आपली इम्युनिटी वाढवायची. शरीरातला एक उत्कृष्ट, वापरण्यासारखा सोपा. ताप जर का येतोय असं वाटलं, फेवरिशनेस वाटायला लागला, तर लगेच या पॉइंटला स्टिम्युलेशन द्यायला सुरुवात करा. तिथे तीळ चिकटवा, आणि मग तिथे या गोष्टीने, या प्रकाराने याच्यातला उपयोग होईल त्याचा. तर हे सगळ्या गोष्टी आहेत, या वापरण्याच्या गोष्टी आहेत. आणि शेवटी असं आहे ना, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. आणि अनुभव नाही आला तर काही त्याला अर्थ नाही. जर का आपण काही वापरलं, घेतलं, त्याचा वापर करत जा, आणि तुम्हाला सगळ्यांना याचा फायदा होईल. सगळ्याच लोकांना आतापर्यंत झालेला आहे, तसाच तुम्हाला पण सगळ्यांना होईल याची मला खात्री आहे. आता कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. लोकांना भयंकर घाई लागलेली होती, मला ह्याच्यासाठी हवाय, मला त्याच्यासाठी हवाय. कारण हो हो, आपल्याला ना आता वेळ अगदीच कमी राहिलाय, त्यामुळे आपल्याला जास्त प्रश्न घेता येणार नाहीत. पण तरी एखाद दोन प्रश्न जे ह्याच्यात आहेत ते अंजली तू हा, विचार. मला सांगायचं की मला पहिले धन्यवाद तुमचे हे करायचे त्याच्यासाठी, की असं वाटायचं ॲक्युपंक्चर ॲक्युप्रेशर म्हणजे काय मॅजिक आहे, कसं काय मॅजिकनी होतं. पण तुम्ही सुरुवातीला ते सगळं समजावून सांगितलं की कशी प्राणशक्ती किंवा चितशक्ती, ची शक्ती, त्याचा ते स्टक झालेलं असतं, आणि त्याचं ते म्हणजे त्याचा पाठीमागचं तुम्ही कारण सांगितलं, आणि अगदी रोज उपयोगाला येतील असं, इमर्जन्सीला उपयोग येतील असे ते 5 पॉईंट जे सांगितलेत, ते सगळ्या रोजच्या आरोग्यासाठी, इम्युनिटीसाठीचा पॉईंट, त्याच्यानंतर इमर्जन्सीमध्ये अगदी कोणी मूर्छा येऊन पडलं तर त्याच्यासाठीचा पॉईंट. तर खूप म्हणजे याचे, आणि याचा हजारो लोकांना उपयोग झालेला आहे. म्हणजे मॉडर्न मेडिसिनचं महत्त्व आहेच आहे, ते इमर्जन्सी मेडिसिन आहे, आणि त्याचं हे नाही. पण वेळ प्रसंगी आपल्या हाती काही अशा आहेत थेरपी, ऑल्टरनेटिव्ह थेरपी, ज्याच्यामध्ये ॲक्युप्रेशर, आणि ते आपण वापरू शकतो, आणि ते आम्ही काय कशा प्रकारे वापरू शकतो ते तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलं. त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि आता सायली म्हणते तसं, आता खूप वेळ काही नाहीये, तर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं तर चालेल का? तिथे लोक विचारतील प्रश्न, कारण आपण इथल्या आता 1-2-3 मिनिटात आपलं मीटिंगची वेळ संपत येईल. तर तुम्हाला ग्रुपमध्ये थोडा वेळ ऍड केलं तर चालेल का? म्हणजे उद्याचा दिवस ग्रुपमध्ये राहील, कोणा हवेतले प्रश्न तर मी सांगेन. हा. परंतु कसं आहे माहितीये का, आता मी जे 2-4 काही प्रश्न वगैरे बघितले त्याच्यात असं दिसलं की ज्या आपल्या जुने आजार असतात ना, त्याला या सगळ्या एक एक पॉईंटनी काही होत नसतं. त्यासाठी एक कम्प्लीट अप्रोच त्याकडे असायला लागतो. आताच कोणीतरी विचारलं होतं डायबिटीससाठी कोणता पॉईंट. त्यामुळे डायबिटीससाठी कोणता पॉईंट, ह्या गोष्टी ठीक आहेत हो, पण डायबिटीससाठी एक पॉईंट नाहीये. डायबिटीस म्हणजे काय, मी नेहमी कोणालाही काही सांगतो ना त्यावेळेला असं वरवर काहीच सांगत नाही.
डायबिटीस म्हणजे काय, तर शरीरातल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमची झालेली गडबड. मग आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम ठीक करायचे. माझे अनेक स्टुडंट्स असे आहेत, तुम्हाला पुन्हा सांगतो, माझे अनेक स्टुडंट्स असे आहेत, आपण जे आता पॉईंट बघितले ना, हा LI4 बघितला, हा, आणि हा LI11 बघितला, ह्या 2 पॉइंट वरती लोक डायबिटीस बरे करतायत माझे स्टुडंट. ऍक्च्युली हे डायबिटीस साठीचे पॉइंट नाहीत, तरी सुद्धा बरे करतायत. याच्या मागचं कारण आहे, जो ट्रीटमेंट देतो त्याच्या मनात इच्छा आहे आणि ती त्याची इच्छाची, त्याची प्राणशक्ती त्या समोरच्याच्या प्राणशक्तीला जाऊन पोचते आणि तिथे ती काम करते. त्यामुळे हे जे काही तुम्हाला 5 पॉइंट शिकवले, ते 5 पॉइंट फुल शरीर कव्हर करतं, शरीरातले इंटरनल ऑर्गन्स कव्हर करतात, आणि त्याच्यामुळे त्या सगळ्यामुळे ते एकूणच सगळी आपली हेल्थ चांगली राहण्यासाठी मदत होते. माझा नंबर इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेलच, हा होय नंबर होय सेव्ह करून ठेवा आणि हो मला व्हॉट्सअपवरनं मेसेज केलात तरी चालेल. माझ्या सवडीनुसार मी उत्तरं देईन त्याच्याबद्दल. आणि पहिली गोष्ट, मला कोणीही फोन केल्यानंतर मला समजून घ्यायचं तुमचा प्रॉब्लेम काय आहे. नुसतं अमक्याला अमुक असं देत नाही. फक्त एकाने एक मेसेज टाकला होता की अॅक्युप्रेशर प्रथमोपचार हे पुस्तक कुठे मिळेल काय. या पुस्तकाची PDF मी अंजलीताईंच्या व्हॉट्सअपवरती पाठवतो, ते सगळ्यांना पाठवून देतील ती. आणि म्हटलं तसं की ती जी सीड्सची जी एक लिंक आहे अमेझॉन US वरची, ती सीडची लिंक पाठवतो. जिथे कुठे तुम्हाला काही कोणाला प्रॉब्लेम वाटेल तिथे त्या सीड चिकटवून द्यायची. जेवढ्या लवकर कराल तेवढ्या लवकरच होईल. आणि त्या सीडची किंमत काय नाही, 600 सीड्स त्याची जी टेप्स मिळतात त्याची किंमत आहे काहीतरी US मधली काहीतरी $7 वगैरे अशी काहीतरी फक्त किंमत आहे. इट्स नॉट एट ऑल कॉस्टली. त्याच्या मागची समज महत्वाची आहे, काय करतोय आपण ते. ओके, खूपच तर छान. खूप खूप धन्यवाद. तुम्ही अगदी छोट्या म्हणजे सिंपल गोष्टी जे सगळेजण घर बसल्या करू शकतात, ह्याच्याविषयी माहिती सांगितली. आणि तुमच्या पुस्तकाविषयी पण लोक विचारतायत की ते कुठे मिळेल, तर ते ऑनलाईन मिळू शकेल का? आणि माझी पुस्तकं कुठेही विक्रीला नाही, ती माझ्याकडेच असतात. कारण ते सगळं विकायचा मी प्रयत्न केला, ते धंदा हा मला जमत नाही. मला रिसर्चचं काम आहे, माझी आवड द्यायच्या मधली, त्यामुळे ती नाही. परंतु पुस्तकं माझी जी आहेत, हे पुस्तक मी तुम्हाला पाठवेन. माझे अनेक आवडते विषय शेवटचं पण थालपीठ. हा, ते पुस्तक ते PDF काका पाठवणार आहेत PDF मला, मी पाठवणार, ग्रुपवर पुस्तक शेअर PDF करेन. पाठवणार. हा, ओके. माझा आणखीन एक आवडता विषय आहे, तो म्हणजे डॉक्टर बाग फ्लॉवर रेमेडी. डॉक्टर बाग फ्लॉवर रेमेडी जी मनातल्या गोष्टींवरती, पर्सनॅलिटीवरती काम करणारी औषध आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला कधी ज्यावेळेला जमेल त्यावेळेला एखादं लेक्चर जर का. हो हो, नक्की. शुअर जरूर. शुअर. हो, नक्की नक्की आवडेल एक विषय आहेत माझ्याकडे, डॉक्टर बाग फ्लॉवर रेमेडी आहे, हँडरायटिंग अनालिसिस आहे, सोपं साधं सोपं, अशाच पद्धतीने सोपं करून आणलेलं. अनेक विषय आहेत, ऍज अँड व्हेन तुमच्या याच्यात कसं बसत असेल त्याप्रमाणे. पण थँक्यू व्हेरी मच. मी श्रीकांत सरांना खूप धन्यवाद देईन. आणि श्रीकांत सरांना माझा रेफरन्स दिला, ते माझे स्टुडंटच आहेत, सोपान शिंदे. सध्या ते मला वाटतं शिकागोला किंवा या साईडला कुठेतरी आहेत. तर त्यांनी श्रीकांत सरांना माझा नंबर दिला आणि त्यांच्या मार्फत हे जुळून आलं. शेवटी बोलणारा मी नाही, ऐकणारे तुम्ही नाहीत. बोलणारा ऐकणारा तोच आहे. त्यांनीच ऐकलं, त्यांनी समजून घेतलं. हरिओम. हरिओम. आणि पुन्हा हरिओम. भेटूयात. सगळ्यांना धन्यवाद. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी नेहमीप्रमाणे याच वेळी. सायली ते